तुमच्या स्टेचरच्या लोकांना विचारायला तुमच्या स्टेचरच्या म्हणजे मोठ्या म्हणजे एखाद्याचा नवरा जेव्हा मोठा स्टार होतो तेव्हा तिचं स्टेचरही ऑटोमॅटिकली वाढतं. तर तू ते शब्द मागे घे. माझ्याकडे जी बॅग होती हँडबॅग ती अशी छोटी घेऊन मी गेले आणि माझा पाय एकदम असा काहीतरी झाला आणि एकदम कुणीतरी माझ्या हातातून बॅग घेतली. म्हणून मी असं पाहिलं रेखा. तसंच अंकही पाहिल्यावर अचानक जावेद आणि शबाना आमच्या घरी आले. बेल दरवाजा उघडते ते तेव्हा विनोद मेहरा त्याच्यात एक काम करत होता किंवा इव्हन मणिकौल किंवा कुमार शानी. त्यांना लोकांच्या वागणुकीमुळे किंवा प्रेसच्या म्हणा किंवा आणि कशाच्या वागणुकीमुळे त्यांना एक इमेज ठेवायला लागतो. LGBT म्हणजे गुन्हा मानलं जायचं. सगळ्या धर्मामध्ये हे पाप मानलं जातं. म्हणजे ह्या एका ह्याच्यात तरी सगळे एकत्र आले असं मी म्हटलं होतं आणि ती खरी हसण्याची गोष्ट नाही आहे. माझ्या आजूबाजूच्या माझ्या आधीच्या पिढीतल्या बायका त्यापेक्षा मला तू वेगळी अनेक कारणांनी वाटतेस. कारण तू तेव्हा तुझं नाव बदललं याला हरकत घेतली. चित्राताई तुला असं एक जण म्हणाले होते जे मला फार इंटरेस्टिंग वाटलं की तू चुकीच्या काळात आणि चुकीच्या जेंडरमध्ये जन्माला आलीस. लिगल फाईट केली तरी जोपर्यंत समाजामधले पूर्वग्रह जात नाही तोपर्यंत आईबाप मुलांना बाहेर काढणार. ते गे असले तरी त्यांची लग्न करून देणार. त्यांच्या बायकांचं आयुष्य माती करणार. मुलींना मारून टाकणार. आपल्याकडे फक्त LGBT ला शिव्या देणारे शब्द आहेत. एव्हरीथिंग वॉज अ कर्स फॉर LGBTQIA. नमस्कार. आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण छान मालिका असा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जी काही नावं येतात त्याच्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे पाऊल खुणा किंवा कच्ची धूप. आपण छान सिनेमा असा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो थोडासा रुमानी हो जाए किंवा आक्रीत अनकही. आणि ह्या सगळ्या सिनेमांशी खूप घट्ट बांधली गेलेली एक व्यक्ती आज आपल्याकडे आली आहे आपल्याशी गप्पा मारायला. माझी अत्यंत आवडती चित्रा पालेकर. तर आज आपल्याशी गप्पा मारायला अभिनेत्री, लेखिका, पटकथा लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती चित्रा पालेकर आली आहे. मी अगं तिला करते कारण चित्राताई मैत्रीणच वाटते. तिला कधीच मी आतापर्यंत आहो जाहो म्हणाले नाहीये त्यामुळे इथे मी म्हणू शकत नाही. तर तिच्यासाठी आमच्याकडून आणि बर्वा स्किन थेरपी कडून एक छोटस गिफ्ट. आमच्याकडून म्हणण्यापेक्षा आपल्याकडून असं आपण म्हणूया. सो नाईस. तर चित्राताई यांची प्रॉडक्ट्स खूप छान असतात. नैसर्गिक म्हणजे गाईच्या तुपापासून बनवलेल्या लिपस्टिक्स वगैरे असतात आणि स्किनसाठी. हो हो. आणि सर्व एज ग्रुपच्या ह्यांच्यासाठी, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी. माझे रिंकल्स कमी होतील. हा तू घेऊन जाणे आता ऑस्ट्रेलियाला. ओके ओके. थँक्यू सो मच. चित्राताई तुझं मनपूर्वक स्वागत. तू आलीस त्याबद्दल थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आम्ही इथे गप्पा मारतो त्याचं निमित्त सुद्धा फार गोड आहे. तर अशी सारी गंमत हे चित्राताईचं आत्मचरित्र, आत्मकथन नुकतंच प्रकाशित झालंय. मॅजेस्टिक प्रकाशननी म्हणजे कोठावळेंनी हे प्रकाशित केलंय. 1200 पानांचं हे पुस्तक आहे आणि चित्राताईंनी 6 वर्ष हे पुस्तक लिहिलंय. म्हणजे मला गंमत काय वाटते ह्याची की आत्मचरित्र किंवा आत्मकथन म्हटल्यानंतर खूप जड काहीतरी असेल. त्यात अशी एक व्यक्ती जिने एवढं काम केलंय. तर ते सगळं असताना सुद्धा अशी सारी गंमत, ही सगळी गंमत आहे असं ज्या व्यक्तीला वाटू शकतं तेच मला फार इंटरेस्टिंग वाटतंय चित्राताई की आज तुला ह्या सगळ्या विषयी म्हणजे असं आता म्हणतात की बायकांचं वय सांगू नये वगैरे पण आपल्याकडे तसं काही नसतं. त्याच्यामुळे 78व्या वर्षी तुला हे सगळं लिहिताना ही सगळी गंमत आहे किंवा गंमत होती ह्यात खूप असं वाटतंय. ह्यातून तुझा पर्स्पेक्टिव्ह दिसतो एकूण आयुष्याकडे बघण्याचा आणि हे सगळं लिहिताना तुला काय वाटत होतं त्याचा. ह्याच्या आधी लोकसत्तेतल्या लगोरीसाठी मी काही सदरं लिहिली. वर्षभर लिहिली ॲक्च्युली. आणि ती लिहिताना माझ्या कामाबद्दल वगैरे लिहिलं
आणि मला कोठावळ्यांचा फोन आला. मी गेले भेटायला. म्हटलं काबुआ बोलावत आहेत मला प्रकाशक, कारण मी प्रकाशकांना फारशी भेटत नाही. मी फक्त त्यांच्या दुकानात जाते पुस्तकं विकत घ्यायला आणि मी स्वतःला अत्यंत ग्रेट वाचक समजते. तर मी म्हटलं असू दे जाऊया. तर मी गेले. तर ते म्हणाले की मी ह्याचं पुस्तक छापू का तुमचं संपल्यावर. मी म्हटलं नाही. तर ते म्हणाले का. तर मी म्हटलं की कारण सदरांना कॉन्टेक्स्ट असतो का. म्हणजे मी ह्याच्यात माझ्या कामाबद्दल लिहिलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या भूमिकांबद्दल लिहिलं असेल नाटकात किंवा सिनेमात केलेल्या. तर त्या भूमिकांबद्दल लिहिताना मी वेगवेगळ्या वयात केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांबद्दल थोडक्यात लिहिलं. त्याच्यातनं काही समीकरणं मांडली. पण त्याच्या मागे काय घडलं, त्यावेळी काय घडलं हे काहीच लिहिलं नाही. सो वेन देर इज नो कॉन्टेक्स्ट, बरोबर, व्हॉट इज द पॉईंट. वाचकाला काय मजा येणार. तर मला नाही करायचं पुस्तक वगैरे. मग त्यांनी मला विचारलं की मी तुम्हाला सुचवणार होतो की तुम्ही आत्मकथन लिहायला कथा लिहायला तयार आहात का. मी म्हटलं ऑफकोर्स. मी तोच विचार करून आले होते की मला जर तुम्ही आत्मचरित्र लिहायला सांगितलं किंवा मी म्हटल्यावर तुम्ही हो म्हटलं तर मी लिहीन. त्याला माझी हरकत नाही. अशी आमची पहिली भेट होती. त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. त्यांनी मला कधी त्रास दिला नाही आणि मला वाटलं नव्हतं. पण सदर संपल्यावर मी आठवतं मला 2018 साली मी ते लिहायला सुरुवात केली आणि ते 2024 साली शेवटचं प्रकरण लिहून ठेवलं. तुम्ही म्हणाल इतकं लांब लिहिण्यासारखं काय होतं. बरोबर आहे. म्हणजे एवढं मोठं आयुष्य, एवढं मोठं काम केलं. हे सगळं म्हणताना पण हे लक्षात ठेवूया की मुग्धा तू ज्यांना इथे बोलावते त्यांनी बहुधा एवढं मोठंच काम केलेलं असतं. बहुधा माझ्याहून खूप मोठं काम केलेलं असतं. पण सगळे असं लांबलचक आत्मचरित्र लिहितात असं काही नाही, किंवा इतका वेळ घेतात असं तर अजिबात नाही. ओके. म्हणजे कदाचित जाडी ह्याच्याहून असू शकते पण वेळ एवढा घेत नाहीत. तर एक तर मी स्वतःला कधी लेखिका असं मानलं नव्हतं. आणि त्याच्याबद्दलही मी एक सदर लिहिलं. मी लेखिका म्हणजे मी पटकथा लिहिल्या. पण ते वेगळं. सिनेमा व्हिज्युअलाइज करत मी लिहिलं. करेक्ट. शब्दांचं इतकं महत्त्व नव्हतं, त्याचे अर्थ महत्त्वाचे होते. आणि हिंदी चित्रपट करायचा तर ते माझ्या संवादांचं दुसरं कुणीतरी हिंदीत भाषांतर करत असे. कारण मी हिंदी बोलू शकते, वाचू शकते, पण मनाचं वाचू शकते, मला समजतं पूर्ण. पण माझी तेवढं माझं प्रभुत्व नाही आहे हिंदीवर. ओके. सो त्याच्यामुळे मला जे लिहायचं ते मी सगळं इंग्लिशमध्ये लिहायचे. आणि इथे मॅजेस्टिक्समध्ये साठी लिहायचं म्हणजे मला मराठीत लिहिलं पाहिजे. तर आता मी 1,000चे सदरं लिहिली आहेत, ते वेगळं. आता सबंध पुस्तक लिहायचं मला जमेल का वाटलं. आणि त्या दिवशी जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले आणि मग चित्रा त्या मावशीचं सुरू होतं, कधी होणार, कसं होणार, कसं होणार, कधी होणार. हे सगळं झालं. आणि मग मी म्हटलं होईल. नाही झालं तर काय कागद फाडून द्यायचे, त्यात काय एवढं. हा नाटकाचा प्रयोग नाही आहे किंवा सिनेमाची रिळं नाही आहेत की ज्याच्यामुळे पैसा ओतला आणि तो गेला वाया, असं तर नाही आहे. तर ट्राय करूया. सुरू केलं लिहायला. चित्राताई, मला पुस्तक वाचताना ही फार गंमत वाटली किंवा मला तुझ्याशी बोलतानाही वाटली. माझ्या आजूबाजूच्या माझ्या आधीच्या पिढीतल्या बायका, हा आपल्यासमोर एक काहीतरी रेफरन्स पॉईंट असतो. त्यापेक्षा मला तू वेगळी अनेक कारणांनी वाटतेस. कारण तू तेव्हा तुझं नाव बदललं याला हरकत घेतली होतीस किंवा तुला ते आवडलं नव्हतं. आणि तू पुन्हा हट्टाने स्वतःचं नाव चित्रा पालेकर असं लावायला लागलीस. म्हणजे चित्रा मुर्डेश्वर ची तू अनुया पालेकर झाली होतीस, पण तुला ते आवडलं नव्हतं. आणि हे आपण साधारणपणे 50 वर्षांपूर्वीचं बोलतोय. 68 म्हणजे किती. हो. तर हे मला फार म्हणजे त्या काळात हे म्हणायच्या सुद्धा नाहीत बायका. माझं ह्याच्यावर डेफिनेट हे आहे. सांगू का थोडंसं. हो, अर्थात.
ओके. एक तर काय माहिती आहे ना, आम्ही 3 बहिणी आणि आमचं आयुष्य म्हणजे असं, मी एका इंग्लिश एसेत लिहिलं आहे की असं बागेत फुलपाखरांसारखं बागडत गेलं. असं एकदम मध्यमवर्गीय, म्हणजे श्रीमंती अजिबात नाही. म्हणजे वाचनाची आवड ह्याच्यासाठी वर्षातनं 2 रुपये फी असलेल्या बालभवनमध्ये आम्हाला घालण्यात आलं आणि मी तिथे अख्खं बालभवनमधली पुस्तकं वाचून हे केलं. म्हणजे वॉट आय एम ट्राईंग टू से इज आमच्याकडे गाडी नव्हती, फ्रीज खूप पुढे आला माझ्या, मी 17-18 वर्षाची असताना. रेडिओसुद्धा नंतर, म्हणजे काही नव्हतं आणि आम्हाला काहीही कमी वाटलं नाही. हे का? कारण आम्हाला एक प्रकारचं मुक्त वातावरणात आम्हाला वाढवलं गेलं आणि ते मी ह्याच्यात जमेल तेवढं लिहिलेलं आहे. पण त्याचबरोबर हेही होतं की आमचं सगळं कुटुंब पैशाच्या बाबतीत नाही पण संस्कृतीच्या बाबतीत खूप असं पुढारलेलं होतं. माझ्या पणजोबांपासून, कळलं की नाही, तर सगळे शिक्षणाच्या क्षेत्रात किंवा ह्याच्यात होते आणि सगळ्या बाबतीत बरेच पुढारलेले होते. म्हणजे गंमत म्हणून सांगते की माझ्या पणजोबांनी म्हणजे कुठल्या मागच्या नाही 19व्या शतकात, त्यांना एकच मुलगी माझी आजी, तर तिचं घरी कोणीतरी दलित असं आपण जी वर्गवारी केली आहे अशा माणसाला पाणी दिलं, बसवलं म्हणून त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला माझ्या पणजोबावर आणि त्यांना आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न नाही करता आलं, माझ्या आजीचं. हो. पण त्यामुळे माझ्या आजीला म्हणा किंवा आणि कुणाला काहीच फरक पडला नाही. वाईट वाटलं असणार त्यावेळेला प्रचंड. पण आता अशा माणसांच्या संगतीत वाढल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीत आपण विचार करतो. बरोबर. हां, तरीही मला धक्का बसला की माझं नाव बदललं का? कारण आमच्याकडे माझ्या आजी पणजींची पण नावं बदलली नव्हती आणि हा प्रश्नच नव्हता. फेमिनिझम असं आलं नव्हतं तेव्हा. म्हणजे स्वयंपाक बायकाच करायच्या, हे मी सांगते, तो प्रश्न नव्हता. पण हळूहळू आपण पुढे जातो. हां, तर असं कधीच झालं नव्हतं आणि आम्हा तिघी मुलींना तर काय वाटेल ते करा. आमचे मित्र जे होते त्यांना घरी आणा, आईवडिलांबरोबर त्यांची ओळख करून द्या. माझंच एकटीचं नाही, हां, मी, शकू, अरुंधती सगळ्यांचे असं होतं. आणि माझ्या ज्या काही मोठ्या कझिन्स होत्या त्यांची लग्न तेवढंच मला माहीत, त्यामुळे त्या कुणाचीच नावं बदलली नव्हती, निदान मला माहीत तरी नाही बाबा. सो माझं अचानक, म्हणजे मला अजून आठवतं आणि मी त्याच्यात लिहिलं आहे, म्हणजे ही गंमत वाटते म्हणून सांगते. मी चापाची नथ लावली होती आणि कारण का मी असा सोस केला? कारण कधीच सोस केला नाही. आणि कुठेतरी पुस्तकात वाचलं होतं की द डे ऑफ मॅरेज इज फॉर द इट्स ब्राईड्स डे वगैरे. तर मला वाटलं आपण मोठी बहीण, कधीच आपण म्हणजे हा माझा दिवस असं कधी केलं नाही. हा माझा दिवस, कारण माझं एकटीचंच लग्न आहे ना. आणि मग मी सब नखरे करणारे कधीच केले नाहीत. असं छान छान मजा करूया आपण, हे असलं सगळं चाइल्डिश डोक्यात, बालिश. आणि ते मी लिहिलं आहे की लग्न म्हणजे अनेक अनेक गोष्टी असतात, रुसवे फुगवे, ढमूक ठमूक वगैरे 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 वगैरे, जे अनेकांनी अनुभवलं असेल. ह्या सगळ्याचा विचार करायला जी एक प्रगल्भता लागते ना, इंटू इन्व्हर्टेड कॉमर्स, ती नव्हती. लग्न काय माणूस करू शकतो, पण ते करताना जी प्रगल्भता पाहिजे ती असायला पाहिजे ना, ती नव्हतीच. कळलं की नाही? हां, म्हणजे आपण किती गंमत गंमत करू एवढंच, सगळी गंमतच. या अशा विचारसरणीमुळे जेव्हा 12 वाजता मी, काहीतरी दुपारी लग्न होतं आणि मला भाऊ नाही म्हणून सगळे माझे टेबल टेनिसचे मित्र असे सगळे उभे, सगळे भाऊ म्हणून तिकडे उभे, माझी हे सटकते आहे आणि म्हणून मी ते भटजी न बघता असं करते आहे. या सगळ्यात अचानक हिचं असं नाव काय असं लक्ष फार दिलं नाही मी, आणि ते आणि अनुया असं ऐकलं. तरी ते माझ्याशी संबंधित आहे हेच मला आधी कळलं नाही. आणि मग जेव्हा मी पुढचं वाक्य ऐकलं, आता ह्यांचं नाव चित्रा मुर्डेश्वरमधून अनुया पालेकर झालेलं आहे, तेव्हा काहीतरी अरे बापरे, काहीतरी माझ्याबद्दल बोलतायत असं झालं. आत्तासुद्धा ते आठवण केली तर ती अशी जराशी चांगली नाही वाटत.
कळलं ना. कारण मी फक्त 19 वर्षाची होते. आत्ता मग मी किती वर्षाची. चित्रा हे नाव पुन्हा बदलून सुद्धा खूप वर्ष झाली. पण तरी गं काही गोष्टी असतात ना त्या असं म्हणजे बघ असं काही चावल्यानंतर बघ तिथे आपण काही कैलास जीवन वगैरे लावलं ना तरीसुद्धा त्याची ती आठवण नको वाटते बघ. तसं काहीसं होतं. पण आय एम ग्लॅड यू आस्क्ड मी. कारण हे सगळं झालं ते मी प्रकरण लिहिलं आहे त्याच्याबद्दल. पण नंतर मी 10 वर्ष त्याच्याबद्दल आर्ग्यू केला की माझं नाव बदलणं. आणि फेमिनिझम तेव्हा असं परसे आलं नव्हतं. म्हणजे कळलं ना. पण मी वाद घालत राहिले. पण हे सगळं खूप लिहिलं आहे पुस्तकात तर लोक वाचू देत. मी एवढंच सांगते की त्याच्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा माझं नाव चित्रा असं पुन्हा झालं आणि त्याचा मला प्रचंड आनंद आहे, तरी त्याच्यानंतरही अनेक वर्ष मला ते जाचत होतं. आता तू म्हणशील का? कारण नाटकांची पुस्तकं वगैरे आपण विकत घेतो किंवा लेखक आपल्याला अनेक लेखक प्रेमाने देतात आणि अत्यंत प्रेमाने. पण त्या सगळ्यात आणि माझ्याकडे माझी लायब्ररी तू पाहिलेलीच आहेस किती मोठी. आणि त्याच्यात प्रिय अनुया किंवा अमुक भूमिका अनुया पालिक. आता हीच ती मी असं काय प्रत्येकाला सांगू का काय. सो असं कुठेतरी ना आपली आयडेंटिटी पुसली गेली आहे का, पुसली गेली का, असे सगळे प्रश्न माझ्या मनात यायचे. ओके. पण तरीही मी म्हटलं ह्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि ह्या अनुया चित्रा गोंधळामुळे मी विचार करायला शिकले. आम्हाला जरी फुलपाखरासारखं वागवलं होतं तरीही आपल्या त्या जगाच्या बाहेर मुलींना कसं वागवलं जातं म्हणजे त्या काळात आणि अजूनही ह्याच्याबद्दल मला माहीत नव्हतं. पण माझ्या संवेदना अशा अधिकाधिक तीव्र होत गेल्या. आणि मी स्वतःला कधीच फेमिनिस्ट असं म्हटलं नाही किंवा ते कुणी म्हटलं म्हणून त्यांनाही काही म्हटलं नाही. कुणी स्वतःला लेबल्स लावावीत किंवा लावू नयेत हा त्याचा प्रश्न आहे. मी काय प्रत्येकावर टीका करत फिरत नाही. पण माझ्या स्वतःपुरतं म्हणायचं तर मी काय स्वतःला त्या अर्थी फेमिनिस्ट असं मी समजले नाही. पण सगळ्यांना समान हक्क असला पाहिजे. जसं जाती धर्मांना किंवा तसंच स्त्री पुरुषांना समान हे मला नेहमी वाटलं. आणि जर मिळत नसेल तर तो मिळायला हवा, त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि म्हणून विद्याताई बाळ म्हणायच्या तसं मिळून स्त्री पुरुषांनी मिळून त्याच्याबद्दल विचार करायला हवा हे मला खूप पटतं. आणि अजूनही जर कुणी म्हणालं अगं तसं नाही गं, म्हणजे माझ्या नवऱ्याने माझं अगदी हे लाडाने नाव ठेवलं ना, तसं म्हणतो हे द्यावी त्यांना. अगं कळत नाही का तुला की त्याने प्रेमाने म्हणजे काय आपण प्रॉपर्टी आहोत का नवऱ्याची असं विचारावं असं वाटतं. आधी मी ते विचारायचे सुद्धा. आत्ता वाटतं मॅच्युरिटी गं, तर आत्ता वाटतं की कळते त्यांना पण कुठेतरी त्याच्यासाठी नवऱ्याशी भांडायची या वयात वगैरे इच्छा नाही आहे. किंवा काही लोक आहेत ना गं ते असं गिळून मोकळे होतात आणि काही लोक होत नाहीत. तर मी त्या सेकंड ह्याच्यातली आहे मी. तर त्यामुळे मी इतरांना पूर्वी मी खूप प्रत्येक गोष्टीत तलवारी उपसून टीका करायचे. प्रत्येक गोष्टी हे असं नाटक का करतात, हा असा सिनेमा का बनवतात, हे असं का म्हणतात, आणि हा बघा कसा करतो, आणि हा तरी काही करतो का, आणि ही तरी अशी करते का. सतत मी हुशार ना. तर हे मात्र कमी होत गेलं. आणि हे पुस्तक लिहिताना मी जे म्हटलं ना प्रत्येक प्रकरण मी 5-5 वेळा तपासत जेव्हा मला स्वतःला ते वाचक म्हणून किंवा ह्या वयात मी त्याकडे कशी बघते ह्याचा आनंद समाधान झालं, तेव्हा मी ते बाजूला ठेवून पुढच्या प्रकरणाला हात लावायचे. पण ह्या सगळ्यात जे मला मिळालं म्हणजे स्वतःकडे बघायची पुन्हा पुन्हा बघायची दृष्टी मिळाली ना, अडकून पडायची नाही म्हणते मी, एक प्रकारची न्यूट्रल होत बघायची जी दृष्टी मिळाली ना,
त्याचप्रमाणे इतरांच्याकडे सुद्धा. हं. आणि मी काय संतबिंत नाही आहे, पण मी तुला खरंच सांगते, मी अजूनही चिडते, रडते, सगळं करते, कळलं, पण जलस होते, सगळं करते, पण हे सगळं मी काही क्षणात टाकू शकते. हे सगळं होत असताना मला वाटतं अगं बाई हे होतंय, आणि मग ते मग असं बाहेर टाकू शकते. चित्राताई, तुला असं एक जण म्हणाले होते जे मला फार इंटरेस्टिंग वाटलं, की तू चुकीच्या काळात आणि चुकीच्या जेंडरमध्ये जन्माला आलीस. तुला असं वाटतं? मला माझ्या बहिणीचा नवरा असं म्हणाला. हां. ओके, कदाचित ह्याच्यामुळे असेल की मी कंप्लेंट्स करत होते की काय अजूनही बायकांना हे मिळत नाही, आणि असं कसं होतं. आणि इवन स्वतःला अतिशय लिबरल म्हणवणारे, प्रगतिशील म्हणणारे नवरे, त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही की आपला पुरुषी अहंकार कसा वर येतोय ते, असं वगैरे. मी ॲज युजल काहीतरी बिअर पिऊन कंप्लेंट्स करत असणार, आणि म्हणून तो म्हणाला, यू नो चित्रा, यू आर बॉर्न इन अ रॉंग टाईम इन अ रॉंग जेंडर, असं म्हणाला. मला तेव्हा ते खरंही वाटलं, आणि मी फार खुश झाले, किती कळतंय रवीला मी म्हणजे असं. पण नंतर हळूहळू, आणि हे पुस्तक लिहिताना मी जे म्हणते ना आत्मपरीक्षण, आणि हे मी अत्यंत गंभीरपणे वगैरे म्हणत नाही, ते आपोआप होत गेलं. चांगलं लिहायचं, वाचकाला बरं वाटलं पाहिजे, त्याला आपलं आयुष्य आपण शेअर करतोय, ह्या भूमिकेतून ते तसं झालं. पण ते लिहिताना जे काही फायदे झाले त्यातला हा एक होता. आणि आज मला नाही वाटत तसं. मला वाटतं की मला तसं वाटत होतं. कळलं ना? म्हणजे कुठेतरी एक स्लाईट विक्टिम आहे, मी विक्टिम आहे असं, आणि मग ते बरं वाटायचं सुद्धा. आणि कसं होतं बघ, आपण म्हणजे आता हे जे बघतायत त्यांनी सगळ्यांनी जरा विचार करावा. आरशासमोर उभं राहून 1-2 टिपं गाळली की आपल्यालाच बरं वाटतं की नाही? खरं सांगा. हां, म्हणजे मला नका सांगू, पण स्वतःला विचारा. हां, बरं वाटतं, प्रत्येकाला बरं वाटतं. कशी मी विक्टिम आहे, आणि कसं सगळ्यांनी मला कसा त्रास दिला आहे असं थोडा वेळ म्हटल्यावर मलाही बरं वाटतं, पण पुढच्या क्षणाला मला हसू यायला लागतं. हे जे पुढच्या क्षणाला हसू येणं आहे ना, अशा वाक्यांबद्दल, की काही नाही, इतरांना जर असं वाटत असेल तर मी असं विक्टिम होणं सोडून दिलं पाहिजे, असं जर माझ्या मनात येत असेल ना, हां, तर मी म्हणेन मी काहीतरी मिळवलं हे पुस्तक लिहून. मला एक सांग चित्राताई, तू ज्या काळात 70 आणि 80च्या दशकात आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या खूप मोठ्या मोठ्या माणसांच्या अवतीभोवती होतीस, स्टार्स खऱ्या अर्थाने, बरेचदा असं होतं, म्हणजे माझं स्वतःचं असं होतं की आपल्या डोळ्यासमोर एक ग्लॅमरस इमेज असते. जसजसे आपण जवळ जातो तसतशा मी त्याला काचा फुटणं असं म्हणते, की त्या काचा फुटतात, आपल्यासमोरची ती इमेज फुटते, ती माणसं आपल्याला वेगळी दिसायला लागतात, किंवा उलटही होतं. तू एक साधी मध्यमवर्गीय घरातनं, तू जसं म्हणालीस तसं, त्या जगामध्ये ते जग बघताना तुझी इम्प्रेशन्स काय होत होती? वेल, तुला अगदी खरं सांगायचं ना, तर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते झेवियर्समध्ये, तेव्हा तिथे मी पुन्हा पुस्तकात हे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल गमती. झेवियर्स म्हणजे त्यावेळी सगळ्या फिल्म स्टार्सच्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कॉलेज होतं. अर्थात मी केवळ टेबल टेनिससाठी वगैरे गेले होते, ठीक आहे, पण माझ्यावर खाली सगळी राज कपूरची मुलं होती, मग त्याच्यानंतर विनोद मेहरा, विनोद खन्ना हे 2 वर्ष पुढे, फारुख शेख, शबाना 2 वर्ष खाली वगैरे. पण माझी त्यांच्याशी तशी ओळखही नव्हती, मैत्री नव्हती. संगीत मंडळ म्हणून आमच्या झेवियर्समध्ये क्लब होता, आणि त्यात बहुतेक ही सगळी मुलं होती, आणि ज्यांना त्यांच्याशी मैत्री करून इंडस्ट्रीत घुसायचं होतं किंवा जनरली ग्लॅमर होतं, तीही मुलं असायची. मी फक्त त्यांच्या वार्षिक कार्यक्रमाला जायचे, कारण मला सिनेमातली जुनी गाणी वगैरे ऐकायला खूप आवडायचं, आणि ती लाईव्ह ऐकताना मजा यायची, म्हणून मी अशी फक्त एकदा जायचे, नाहीतर माझी काही ह्यांच्याबरोबर. आणि मला कधीही वाटलं नाही की ह्यांच्यापैकी अनेकांची माझी ओळख होईल, काही जणांची मैत्री होईल, आणि हे सगळं मी या गमती लिहिलेल्या आहेत त्याच्यात, चांगल्या वाईट, मजेशीर, गहीवरून येणाऱ्या, भारावून जाणाऱ्या,
अनेक आहेत. मला ज्या आता आठवतील तेवढ्या मी सांगते, बाकी वाचकांनी वाचावं. ओके. हां. तर पहिलं म्हणजे माझ्या मनात खूप पूर्वग्रह होते. आणि नंतर जेव्हा अमोल फिल्म स्टार झाला तेव्हा मी खूप घाबरले. म्हणजे अरे बापरे, आता काय होणार, आपल्याला हवं तसं जगता येईल की आपल्याला स्टार वाईफ म्हणून काही करायला पाहिजे, काय करायचं, कुणाला विचारायचं, घरी कुणाला माहीत नाही, एवढंच नाही तर इव्हन नाटकातलं कुणी, आता सगळेच सिनेमा, टी व्ही, सिरियल्स हे सगळे करतात. पण त्यावेळेला तसं नव्हतं. तो पहिलाच होता. आणि आम्ही बरेच यंगही होतो. तर कुणाला विचारायचं, कुणाचा सल्ला घ्यायचा वगैरे, हे सुद्धा मी आणखी नाही सांगू इच्छित. त्याच्याऐवजी मी पुढे जाते, कारण आहे त्याच्यामध्ये. तर 1-2 गोष्टी मात्र मी कधीच विसरले नाही. त्या ह्या की मी ह्या सगळ्या माणसांना, खूप जणांना मी भेटले. मला कधीच ग्लॅमर नव्हतं, पण तरी संकोच वाटायचा, हे आपल्याला कसे वागवतील बुवा. आणि मी काय फक्त बायको नाही असं, म्हणजे माझा अहंगंड. पण ते काय एक्सपेरिमेंटल थिएटर, आणि त्यातूनही मराठी कशाला बघायला येतील, बरोबर नाही का. त्यांना माझ्याबद्दल काहीच माहीत नसणार, तर नसू दे, आपण बायको आहोत ना, तर आपण ते पाळायला पाहिजे, असं काहीतरी आतून भूमिका घेऊन मी जायचे. ओके. पण माझ्या लक्षात आलं की ही सगळी आपल्यासारखीच माणसं आहेत बरं का. पण अनफॉर्च्युनेटली किंवा दुर्दैवाने त्यांना असे 2 भाग पाडायला लागतात स्वतःचे. म्हणजे आपसात. कधी कधी फिल्मफेअरची फंक्शन चेन्नईला व्हायची आणि आम्हाला सगळ्यांना उचलून घेऊन जायचे तिकडे, आणि मग ते सगळं संपल्यावर आणि सगळे फॅन लोक गेल्यानंतर फक्त आम्ही उरलो ना. आम्ही म्हणजे मी तिथेच असायचे म्हणून आम्ही. पण मला तसा काही संकोच बिंकोच वाटत आहे. मी जेव्हा मोठ्याने हसायचे, हे करायचे, एन्जॉय करायचे स्वतःला, तेव्हा त्यांचं वागणं अगदी वेगळंच असायचं. आणि मला आमच्या नाटकातल्या मंडळींचं तालमीत वगैरे आम्ही कशी भंकस करतो हे त्याची आठवण व्हायची. ओके. हे एका बाजूनी. दुसऱ्या बाजूनी मला अनेक माणसांचं प्रेम जाणवलं पर्सनली, किंवा मदत. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आम्ही आक्रीत केलं तेव्हा अमोलचं शूटिंग चालू होतं बालू महेंद्र म्हणून एका फार मोठ्या तामिळ दिग्दर्शकाबरोबर. आता मी आणि शाल्मली सुट्टी आहे म्हणून आम्हाला घेऊन गेला होता. मग आता मी त्या इन्सिडेंट बद्दल सगळं सांगत नाही, पण ह्याच्यात ते नक्की आहे. बाजूच्याच ह्याच्यात फ्लोअरवर अमिताभचं काही चाललं होतं, आणि मग तोही येऊन बाहेर सावलीत आराम खुर्चीत बसायचा. अमिताभ बच्चन. हो, पण तो तेव्हाही दच होता, पण एअर कंडिशन्ड हे नव्हत्या द मध्ये. त्यांनाही असं साध्या आराम खुर्चीत पंख्याखालीच बसायला लागायचं. आणि बंगलोरचं सांगते, मेकअप रूम्स लांब असायच्या म्हणून तिकडेच काहीतरी व्यवस्था असायची. तर मी ह्या बाजूला एका फ्लोअरची गेस्ट, तो तिकडे, त्याचं नसेल तेव्हा. मग एकमेकांकडे बघून स्माईल करणं, मी माझं पुस्तक, तो त्याचं काहीतरी असं कर. मग हळूहळू असं बऱ्याच वेळ झाल्यानंतर 1-2 गप्पा पण व्हायला लागल्या. आणि मग एक दिवस अचानक तो मला म्हणाला की तुम्ही तुमचा काहीतरी आक्रीत नावाचा पिक्चर काढलाय ना तुम्ही, मराठीत अमोलने डिरेक्ट केला. हो म्हटलं, हो केलाय. तर म्हणाला, ओ वाचलं मी त्याबद्दल इंग्लिश पेपरमध्ये, तर मला आवडेल बघायला. मी म्हटलं, तुला आवडेल? म्हणजे इंग्लिशमध्ये बोलत होतो गं, कारण माझं हिंदी, सो त्यापेक्षा म्हटलं इंग्लिश सेफ. तर म्हटलं तुला आवडेल? तर हो. म्हटलं ओके, मी सांगते अमोलला, मुंबईतून प्रिंट मागवता आली तर वगैरे. मग मी म्हटलं अमोल मी तर आपला पिक्चर बघायचं असं करून सांगितलं. ओके. आणि अमोल पण खुश झाला. का नाही, मराठीत केलेला आमचा पहिला चित्रपटाने कधीतरी वाचून मला बघायला आवडेल असं म्हणणं आपणहून बस फॅन्टॅस्टिक. मग शिर्केनी लगेच प्रिंट पाठवली. आणि मग ना तिकडे असे ट्रायल रूम्स असतात ना, स्टुडिओज प्रत्येक, तिथे बसून अमिताभ आणि त्याच पिक्चरमध्ये वैदा पण होती, आणि ती तेव्हा मला वाटतं बंगलोरमध्येच राहायची. तर ती दोघं
आणि मग मी मागे नख चावत अर्थात, आणि अमोल असे बसून सबंध आकृत त्यांनी बघितलं. आणि ती सबटायटल नसावी त्या काळात. नंतर मी मातीमाय सगळ्या सबटायटल्स केल्या, पण त्या काळात सबटायटल वॉज व्हेरी कॉस्टली आणि म्हणून आम्ही केलं नव्हतं. आणि फक्त मग फॉरेनला पाठवण्यासाठी दूरदर्शन नाही, पॅनोरामात गेल्यावर. पण हे ती प्रिंट काय मागं आमच्याकडे नव्हती. सो मराठी प्रिंट त्यांनी पहिल्यापासून अखेरपर्यंत पाहिली. आणि वहिदा आणि तो दोघेही म्हणाले की आम्हाला मराठी येतं. आणि त्यांनी ती पाहिली आणि मग खूप कौतुक केलं. मला ते अजून आठवल्यावर भरून येतं. का? तो अमिताभ बच्चन होता म्हणून नाही, पण तो स्टार होता हे तर. म्हणजे त्याच्यानंतरच त्याला तो बघ ॲक्सिडेंट झाला त्याच्या जरा आधी. तो पिक्चर मला आता आठवत नाही तो कुठला तिकडे करत होता तो, पण तो ऑलरेडी मोठा स्टार होता. पण समहाव जेव्हा मला भेटला ना, नंतर हंगेरीत पण भेटला. मी अशी अमोलबरोबर होते आणि त्याचं शूटिंग होतं आणि मी रस्त्यावरच, मला काय फरक नाही पडत, झाडाच्या सावलीत मी बसून काय ते ॲज युजल माझ्याकडे एक पुस्तक असतात, मी वाचत होते. आणि अमिताभचे ट्रेलर तिकडे उभा होता. 99 मधली गोष्ट, म्हणजे बरीच वर्षामध्ये गेली. त्याने मला वाटतं पाहिलं मला खिडकीतून आणि त्याच्या मेकअपला सांगून आत बोलावलं. मी गेले. मग आम्ही दोघंच होतो, गप्पा मारत बसलो. आणि मला अजून आठवतं, मी त्याला विचारलं की काय तुमचे हल्ली खूप फॉरेनला पिक्चर शूट होतात, काय मजा येत असेल ना, म्हणजे वेगवेगळे देश. आता किती मूर्खपणा, वेगवेगळे देश बघायला काय त्यांना शूटिंगच असायला पाहिजे असं आहे का? ते जाऊ शकतात की? पण मी आपली मध्यमवर्गीयपणा जातो कुठे, तर मी त्या निमित्ताने तुम्हाला परदेशी फिरायला जाता येत असेल अशा पद्धतीत मी काहीतरी म्हटलं. तर हे शहर किती छान आहे नाही वगैरे. तर तो म्हणाला ॲक्च्युली ना, आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा आम्हाला फार जाता येत नाही सगळं बघायला, कारण तिकडे जर इंडियन्स असले, हिंदी फिल्म बघणारे असले तर ते मॉबिंग करतात. आणि मी म्हटलं नाही हाऊ सॅड वगैरे, किती आणलं की तुम्ही असं वगैरे काय बोलले नाही, म्हणजे इथपर्यंत आलं पण बोलले नाही. पण मला मनातून अचानक मला काहीतरी असं वेगळं दिसलं, माहिती ना. हा एक प्रकार. मग दुसरं अनकही जेव्हा केलं ना, तेव्हा विनोद मेहरा त्याच्यात एक काम करत होता. आता अर्थातच अमोल तोपर्यंत तसा अगदी जुबिली स्टार वगैरे असल्यामुळे त्याने विचारल्यावर कोणी नाही म्हणायचं. त्याने छोटा रोल होता ग डॉक्टरचा, आणि इतका छान केला त्याने. आणि पण ते नाही, त्याच्यात एक सीन होता जो ॲक्च्युली त्याच्याबद्दल मी लिहिलंय की तो कसा मी कन्सिव्ह केला. त्या सबंध पिक्चरमध्ये मी कन्सिव्ह केलेला तो पहिला सीन, आणि त्याचा मला अजून अभिमान आहे. त्याने एक छोटासा रोल केला विनोद मेहराने, डॉक्टरचा रोल होता तो, आणि पण इतका छान केला. पण त्याचा संबंध असलेला एक सीन होता की पाश्चात्य संगीत असं जोर जोराने मोठ्या स्पीकर्सवर येतं, आणि ते ऐकून दीप्ती काहीतरी भुताटकी झाली असं समजून घाबरते. आता मी डिटेल सांगत नाहीत कारण ते आहे सगळं, पण तो सीन मी लिहिला होता असं मी अत्यंत प्राऊडली सांगते, कारण तो पिक्चर जर बघितला तर आय थिंक इट इज वन ऑफ द हायलाइट्स ऑफ द फिल्म. तर तो सीन करायचा म्हटल्यावर मग तसं पाश्चात्य संगीत आणि ते तयार असलेलंच पाहिजे ना, कारण ते स्पीकर्समधून ऐकू येतं. मग ते काय करावं असं म्हटल्यावर कुठेतरी बोलणं चालू असताना मला वाटतं अमोलनी विचारलं का विनोदच म्हणाला की माझ्याकडे फार पाश्चात्य संगीताचा साठ आहे. त्याने आम्हाला घरी बोलावलं आणि 2-3 तास, मला अजून आठवत आहे, तेव्हा तो बँड्राला तिथे राहायचा तो, आणि त्याची एक मोठी खोली होती आणि सबंध अशी म्युझिकनी भरलेली. ते सगळं काढलं, मग वाजवून दाखवलं. मग आम्ही त्याला म्हटलं असं ढॅन 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 असं पाहिजे. मग त्याने हे चालेल का ते चालेल का, किती वेळ घालवला. आणि मग आम्ही चूज केल्यावर ना ते त्याने एडिट वगैरे करून किती पाहिजे काय पाहिजे करून आम्हाला दिलं. काही गरज नव्हती, कळलं ना. तो फक्त त्याच्यात एक छोटं काम करत होता, बट ही वॉज सो स्वीट आणि सगळ्यांची इतकं गोड वागायचा तो.
आणि मला ह्याच्यातनं पुन्हा पुन्हा की चित्रा तू किती कुचकट आहेस ग, तू किती पूर्वग्रह तुझी असतात, टाकून द्यायली सवय कर जरा, प्रॅक्टिस कर जरा, असं मी स्वतःला चिमटे काढायचे. असं प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक वेळी होत गेलं. तसंच अंकही पाहिल्यावर अचानक जावेद आणि शबाना आमच्या घरी आले. बेल दरवाजा उघडते तर हे अरेच्या म्हटलं या 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 केलं. तसं काही हे बघ, तसं आमचं सोशली माझं कोणाबरोबर हे नव्हतं मेन इंडस्ट्रीमधल्या लोकांशी, नाही का. म्हणजे हे लोक जरी माहीत होते, त्यांच्या कामाबद्दल आदर होता, तरी पण जे पॅरलल सिनेमा होता त्यातली मंडळी मित्र होती. बरोबर. हां, म्हणजे श्याम बेनेगल किंवा गिरीश कार्नाड हे सोडूनच दे, पण भीमसेन खोराना किंवा अनेक कॅमेरामन के महाजन किंवा हे असे जे सगळे होते ना, हां, ते मित्र होते. हां, पण त्यांच्या बायका पण किंवा इव्हन मणिकौल किंवा कुमार शानी, म्हणजे काही मग भांडणं व्हायची, हे व्हायची, पण कुठेतरी आम्ही सगळ्या एका विचाराचे असं वाटल्याशिवाय राहायचं नाही. बरोबर. त्या काळातलं म्हणते मी, कारण दरी खूप होती. बरोबर. दोन्हीमध्ये. हां, कमर्शियल आणि पॅरलल. हां. आणि जावेद ऑनेस्टली तेव्हा एकदम कमर्शियल फिल्म्स करत होता. 83 सालची गोष्ट. अनकहीचं झाल्यावर म्हणजे 84-85 वर्ष आलं असं रिलीज झालं. आणि ते म्हणाले त्यांना किती आवडलं, बसून प्रेमा, काही गरज नव्हती ग. का मी म्हटलं अरे वा, नाटकातल्या माणसांनी पण असं केलं तर किती छान होईल. म्हणजे दुसऱ्याच्या नाटकाला जाऊन जे आपले खरे असे मित्र वगैरे नाहीत, की मला फार आवडलं बरं का, किती छान बसवलं होतं. मी बोलले, कळलं ना. आणि हे पण असं जर केलं लोकांनी एकमेकांकडे, तर किती त्यातनं माणसं शिकतील, पुढे जाईल एखादी कला, असं मला वाटायचं. आणि आता ते होतंय हेही मला दिसतंय आत्ताच्या पिढ्या. पण तुमच्या वेळी ते कमी होतं. ओके, पुन्हा तेच हे काय करतायत कवायती, ह्याला नाटक म्हणतात का, किंवा न बघताच ते बरं नाही असं ऐकलं, अशा गोष्टी चालायच्या. उगाच आपलं काहीतरी असं कमर्शियलवाल्यांनी म्हणायचं आणि आम्ही काय साला मेलोड्रामा असं आम्ही म्हणायचं, म्हणजे असं, कळलं ना. त्याच्यातून खूप आपण संकुचित होतो ग. हा, पण एनिवे, तर ही माणसं भेटली. पण सगळ्यात मला गंमत, आणि अर्थात सगळ्या हिरोईन्सची माझी जाम मैत्री झाली, कारण त्यातल्या कुणीही मला, अमोलची बायको किंवा माझं त्यावेळेला जो काही दर्जा असेल, कितवी असिस्टंट किंवा आणि काहीतरी किंवा असं असेल, जे काही असेल ते मी कधी काय विचारलं नाही. प्रत्येक पिक्चर आपलाच, आपल्याला त्याच्यात काहीही क्रेडिट मिळो, तो आपलाच समजायचा आणि करायचं, पहिल्यापासून शेवटपर्यंत मर करायचं. हेच फक्त ब्रीद ना. एक्सपेरिमेंटल थिएटरमधून आलेलं, तर तेच फिल्म्समध्ये सुद्धा. तर त्यांना खूप मजा वाटायची आणि मैत्री व्हायची. तर अनिता कंवर असो, सीमा विश्वास असो, दीप्ती नवल असो, सगळ्यांच्या बरोबर माझी जाम दोस्ती जमली. आणि मग कधीतरी गोव्याला इफीला गेल्यावेळी सीमा भेटली, एकदम ओ चित्राजी करून, इतकं छान वाटतं. आता काही माझा तसा फिल्मशी संबंध नाही राहिला तरी प्रेम त्या लोकांनी ठेवलंय, कळलं की नाही, हे बरं वाटतं. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की लोक, त्याचप्रमाणे मी स्टारडम असलेले लोक कसं वागतात तेही पाहिलं. ओके, सॉलिडच. म्हणजे एकदा मी एका शूटिंगला गेले होते, मी नाव घेणार नाही, पण अमोल आणि एक मोठा स्टार त्याच्यात काम करत होता, आणि त्यांनी अमोलला असं जवळ बोलावून म्हटलं, मी आपको एक सजेशन दूँ हॅनिस. आणि मी तिथे बसले होते आणि तो म्हणाला, आप अगर वहाँ से ऐसा कूदे और फिर मैं ऐसा कूदा. बरं, मी गपचूप बसायचं ना, अंधार झालेला, खिडकीत बसून मी बघत होते, आणि तो शॉट झाला की मी अमोलला गावदेवीला जायचं होतं, तर मी तिथून ना, करू नको, अक्कल बघ माझी, म्हणजे असं, म्हणजे कुणी बघू नये पण अमोलनी बघावं अशी माझी इच्छा. त्याने बघितलं, तो कशाला करणार होता, मी तेवढा विश्वास टाकायला हरकत नव्हती, पण मी इतकी घाबरले गो की असं हे असलंही झालेलं आहे. आणि लोकांनी किती वेड्यासारखं वागलं तेही. पण ना, हे असं सांगण्यापेक्षा की नाही, मी हे सगळं खूप तपशीलवार लिहिले आहेत गमती, तर ते मी सोडून देते आणि पुस्तकात वाचतीलच आपले वाचक.
एक थोडासा चित्रातही आता गंभीर गंभीर असं नाही, तो टाळता येत नाहीये प्रश्न म्हणून. एक राहिलं ग, काय बोल घालता की. आलं तर सांग. हो हो बोल की. मध्ये खूप वर्ष गेली, हम्म. सगळं झालं, मी काहीच करत नव्हते तसं म्हणजे. पण माझं काहीतरी हैदराबादला काम होतं हम्म. आणि माझा पाय दुखावला होता. हम्म. पण काम होतं आणि हम्म. परत येताना प्लेनमध्ये मी अशी आत गेले आणि त्या काळी बिझनेस क्लास वेगळा होता, हम्म. इकॉनॉमिक वेगळा होता. तर मी अशी जाताना मला रेखा तिथे बसलेली दिसली. मी आपलं असं स्माईल केलं. तिला ती ओळखेल नाही ओळखेल इट डझंट मॅटर. पण पण मी म्हणजे पुढे पूर्वी तुमची ओळख होती. होती म्हणजे हा. तिने काम केले ना हो, अमोल हो, बरोबर. हो. सो एकदा दोनदा मी कधी सेटवर गेले असताना ओळख झाली हम्म. म्हणजे तशी. हम्म. तर मी पुढे गेले आणि लोकांनी माझ्याबद्दल वाचलं नसणार का, लोक गॉसिप वाचतात ग. हम्म. हम्म. आणि यायचं ना गॉसिप, हम्म. मला पाहिजे असेल किंवा नको असेल तरी हम्म. लोक लिहितात. हम्म. हा, तर त्यामुळे माहिती असते. हम्म. सो उगाच काही रुडली हे करा ना. मी स्माईल केलं, पुढे गेले, मी बसले आपली इकॉनॉमीत. जेव्हा मुंबईला आलं प्लेन तेव्हा त्या असं ते रॅम्प्स नसायचे ना, हम्म. उतरायचं होतं. मी माझ्याकडे जी बॅग होती हँडबॅग ती अशी छोटी घेऊन मी गेले आणि माझा पाय एकदम असा काहीतरी झाला, कारण जरा दुखावला होता. आणि एकदम कुणीतरी माझ्या हातातून बॅग घेतली. म्हणून मी करून असं पाहिलं, रेखा. मी म्हटलं ओ रेखा. जी वगैरे मला, आपण मराठी ना, ते मला जमत नाही जी जी करणं. तर रेखा, नो नो आप आगे जाइए प्लीज. मी म्हणे नाही आप आगे जाइए. मग ती गेली माझी बॅग घेऊन आणि मी तिच्या मागे मी धडपडत खाली. आणि मग ऑफकोर्स तिकडे मी म्हटलं थँक्यू सो मच. उसमें क्या बडी बात है, मैं आपको छोडू. म्हटलं नाही, माझी गाडी येणार आहे, थँक्यू सो मच. मी हे अजून विसरले नाही. 25 वर्ष झाली असतील, मी नाही विसरले. काय संबंध, उद्या जर कुठे ती आली माझ्या समोर, ती कदाचित मला ओळखणार नाही. कळलं ना, इट डझंट मॅटर टू मी. ह्याच्यात इगोचा प्रश्न नाही आहे. ती माझ्याशी अत्यंत चांगुलकीने वागली, गरज नव्हती. तर चित्रातही एक थोडासा कदाचित तू मला म्हणू शकतेस की मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये, पण तू मगाचपासून असं म्हणतेस किंवा एकदा मगाशी असं म्हणालीस की गॉसिप होतं, गॉसिप कॉलम्स लोक वाचतात वगैरे वगैरे. जेव्हा खूप लोकांच्या समोर असलेली माणसं, पब्लिक आय मधली माणसं किंवा ज्यांच्या नावाला ग्लॅमर आहे अशी माणसं एकमेकांपासून वेगळी होतात, सेपरेशन होतं, किंवा त्यांनी त्यांचे संसार काय म्हणतात त्याला मोडण्याचा निर्णय घेतलेला असतो, तेव्हा त्यांच्यामध्ये जे चालू असतं त्याच्याही पेक्षा बाहेरच्या जगात जे चालू असतं ते खूप वेगळं असतं, पेनफुल असतं. त्या सगळ्याला तू कशी सामोरी गेलीस? मी नक्की सांगेन तुला, त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही, कळलं ना. पण त्याच्या आधी पण एक, म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र होतो, म्हणजे माझं लग्न, घटस्फोट झाला नव्हता, नवरा बायको होतो, तेव्हाही बराच सामना करायला लागला. सो त्याच्याबद्दलच्या 1-2 गमती सांगते. ओके. तसं ह्याच्यात पुस्तकामध्ये मी मला जे जे आठवत होतं आणि मला जे जे माझ्यावर ज्याचा इम्पॅक्ट झाला ते लिहिलेलंच आहे. हां, पण काही वेळा मला खूप भीती वाटायची असं की ओके मी कदाचित हँडल करीन, पण एकदा मात्र कुणीतरी अति केलं आणि माझ्या सासूबाईंवर आणि माझ्या आईवर लिहिलं, कळलं ना. ते मला अजिबात आवडलं नाही. माझी जी तिडी गेली, इट्स गेटिंग टू मच यु नो. म्हणजे आत्ता तर खूपच होतं, पण त्या काळामध्ये इतकं नव्हतं ना. आणि शालिनी लहान होती, तर मला ही सतत भीती असायची. पण आई आणि सासूबाई ह्यांच्याबद्दल मला कधी वाटलं नव्हतं की असं विचित्र 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 काय काय लिहायचं असं. हां, आणि आमच्या घरांचे फोटो बिटो बाहेरून अर्थात वगैरे वगैरे. मी जाम चिडले आणि मी तो इश्यू घेतला आणि तरा 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 हायकोर्टात अतुल सेटलवाडांच्या चेंबरमध्ये गेले. हां, कारण त्यांनी आमचं वासनाकांड हे केलं होतं. तर अतुलला मी म्हटलं, अतुल लुक ॲट दिस, हाऊ डेअर दे राईट अबाउट माय मदर इन लॉ, माय मदर, व्हॉट राईट दे हॅव, व्हॉट डू दे नो. असं वगैरे ठक 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 केलं. अतुल म्हणाला ओके ओके सिट सिट, हॅव सम वॉटर. आणि मग मला म्हणाला, चित्रा तू, आपण त्यांना सू करूया, असं मी म्हटलं.
आणि हे सगळे मोठे वकील नक्की आपल्याला. तो म्हणाला, हे जे काय त्यांनी लिहिलंय ना, फॅक्ट नाही, सगळं फिक्शन, आणि त्यांना घेऊन त्यांचा काही संबंध नसताना हे जर तू सू केलं ना, तर तुला 2 लाख आपण मागू शकतो. त्या काळात 2 लाख म्हणजे आज 2 कोटी सारखं है ना. किती वर्षापूर्वी, 50 किती अनेक वर्षापूर्वीची गोष्ट, 70 मधली. पण म्हणाला, तू एक लक्षात ठेव की हे लोकांना असं न अडकता, लिगली न अडकता ते लिहित राहतील, आणखी आणखी लिहितील. त्यामुळे टॅब्लॉइड रायटर्स नेव्हर लूज, दे विल कीप ऑन रायटिंग. डू यू वॉन्ट दॅट? हे एक. तर मी हो म्हणायच्या आधी तो मला म्हणाला. आणि दुसरं की तू ते इग्नोर केला नाही, पण किती लोकांनी वाचलं वगैरे असं. लोक आज वाचलं, उद्या विसरणार. पण इफ यू परस्यू दॅट, लोक ते आठवत राहणार, ते चघळलं जाईल, ते पुन्हा पुन्हा चघळलं जाईल. ते तुला हवंय का? हे दोन्ही गोष्टी तू लक्षात ठेव. दे विल नॉट लूज, दे विल ओनली सी टू इट. ओके, ह्या वेळेला द्यायला लागले पैसे, पुढच्या वेळेला आपण न अडकता लिहूया. कळलं? असं. तर तुला तुझी एनर्जी त्याच्यात घालवायची आहे का? मग मी खरंच शांतपणे विचार केला आणि मी म्हटलं, हो की. हे वाचणारे लोक किती. आणि त्याने शिवाय हेही म्हटलं, जे लोक तुम्हाला ओळखतात, तुझ्या फॅमिलीजना ओळखतात, तुमचं काम ओळखतात, त्या लोकांनी हे वाचलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत का? आणि ज्या लोकांना तुमचं कामच माहीत नाही किंवा तुम्हाला ते पर्सनली ओळखतच नाही, त्या लोकांनी हे वाचलं आणि काही समजलं तर तुम्हाला काय फरक पडतो? काय लॉजिक होतं बघ. पण मी ते अतुलनी सांगितल्यामुळे शांत बसून ऐकलं, पचवलं आणि ठरवलं की हो, आपण त्यांना महत्त्व देतो. बरोबर. जे आपल्याला ओळखत नाहीत ते आपल्याला ओळखत नाहीत. त्यांनी आपल्याबद्दल काहीही म्हटलं, आपल्याला काहीही फरक पडत नाही. आणि जे आपल्याला ओळखतात ते आपल्याला ओळखतात. त्यामुळे त्यांनी काहीही वाचलं म्हणून फरक पडत नाही त्यांना. आपल्याबद्दलचं त्यांचं मत बदलत नाही. आणि जर बदललं तर दे वर नॉट वर्थ बिंग फ्रेंड्स. हे जेव्हा लक्षात आलं, आणि कदाचित आजच्या पोरी म्हणजे तुम्ही सगळे मुलं मुली, तुम्ही हे आधीच शिकला असाल. हे मला त्यावेळेला कारण शिकवायला कुणी नव्हतं ग, किंवा एकमेकांशी बोलून आपण तुला काय झालं ग आणि मला असं झालं, मग ओके पुढच्या असं करायला कुणी नव्हतं. ते आपलं आपण शिकत जायला लागलं ना. 70तल्या गोष्टी करते मी, 70-80. नाही, आता खूप बदलली अगं परिस्थिती. म्हणजे आता कसं झालंय की थोडस आपणहून आगीत तेल ओतणंही असतं कधी कधी. कारण काय झालंय की चर्चा होत राहणं आता गरजेचं झालंय. अनेक ठिकाणी अनेक लोकांना गरजेचं झालंय ना. तुम्ही चर्चेत राहणं हे गरजेचं झालंय. वेगवेगळ्या कारणांनी तुम्ही लोकांच्या समोर राहणं हे गरजेचं झालंय. त्यावेळी होतं असं मला वाटतं, पण माध्यमच कमी होती, मासिकं होती है ना. आणि न्यूजपेपर्स होते ते आजकाल घालतात. पण त्या काळात न्यूजपेपर म्हणजे न्यूजपेपर. त्याच्यात फालतूगिरी नाही. आणि मग ही मासिकं त्याच ह्यांची असायची. बरोबर. पण ती वेगळी. ती तुम्ही सबस्क्राईब करून घेतली, तुम्हाला आवडतं म्हणून घ्यायचं. आम्ही काय करायचो नाही, त्यामुळे मला काही कळायचंच नाही. आणि टीव्हीवर सुद्धा पहिलं कुठे असं काहीतरी फालतूगिरी असायची. आता हे सगळं फालतू असतं असं नाही, पण आय अंडरस्टँड. लोकांना हल्ली मी अगं शिंकले हे स्वतःच घेऊन कशावर तरी घालतात. म्हणजे मला बाई पचलंच नाही ते, मग पुढचं काय करतात माहित नाही. पण मला काय म्हणायचं आहे की स्वतःच्या प्रायव्हेट गोष्टी घालायची एक प्रकारची खाज लागली आहे सगळ्यांना. मी
ह्याचं तेच भोगत असतात. मला काही त्याच्यात आनंदही नाही, दुःख नाही. करा बाबा, मला नका ओढू त्यात, बस एवढंच वाटतं. आता मी ह्या प्रश्नाकडे येतो. काय प्रश्न होता? तर हे कसं आहे की ह्या पद्धतीचं जेव्हा कधी हा हा आलं लक्षात. होतं तेव्हा तरी तुला एक फॅमिली सपोर्ट होता. नाही नाही, मी सांगते. अनेक वर्ष झाली होती ना, आणि पण त्याच्याहून जास्त आपली काही तत्व असतात ना. बरं, आपण काही विचारही केलेला असतो. लग्न मोडणं म्हणजे काही माझ्या एकटीच्या अख्ख्या विश्वात माझ्या एकटीचं होत नव्हतं ते. तोपर्यंत डिवोर्स लिगली होणं हे होत होतं आजूबाजूला. पण आमच्या बाबतीत एकच झालं, मुद्दाम बोलून झालं नाही ते. आणि त्याचं मला बरं वाटतं. मीही कधी इंटरव्ह्यू दिले नाहीत आणि अमोलनेही नाही दिले. आम्ही त्याच्याबद्दल बाहेर बोललोच नाही. कळलं ना? इतकं की जेव्हा हे सारं घडलं तेव्हा जी अनेक माणसं होती आजूबाजूला, ओके, आणि जे काही इतरांनी पाहिलं, जे काही त्यामुळे ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये गेलं, ते मग ते बोलले असतील कदाचित. कारण काय, त्यांनी आमची परमिशन घ्यायची गरज नाही. त्यांच्यासमोर घडू नये असं वाटलं तर घडू नये, त्यांना कळू नये असं वाटलं तर आम्ही काही करू नये त्यांच्यासमोर. जर आता तुमच्यासमोर मी काय वाईट वागले आणि मग जर तू जाऊन कुणाला बोलली ते काय बोलल्या, तर ही माझी चूक असते. बरोबर आहे ना? तुझी नाही. मला कळलं पाहिजे. सो त्यामुळे ते नाही. बट आय स्टील कॉल इट पब्लिक डोमेन. त्याच्यासाठी प्रेसमध्ये असं झालं असेल, आतून काही पसरलं असेल, पण त्याचप्रमाणे माझे कुटुंबीय आणि अमोलचे कुटुंबीय, म्हणजे माझ्या सासरची मंडळी आणि माझ्या माहेरची मंडळी, कारण अगं सगळ्यांचा एकमेकात खूप जीव होता. कळलं की नाही? किती वर्ष 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 आम्ही एक फॅमिली होतो. मग ते तुटल्यावर तसं थोडं विभाजन होणं हे ऑब्वियस. कळलं की नाही? माझे आई वडील तोपर्यंत गेले होते, अमोलचे आई वडीलही नव्हते. सो त्यामुळे जी माझ्या घरात जी म्हातारी माणसं होती त्यांना थोडा त्रास झाला, पण मी त्यांची समजूत काढली. आणि हे जे सगळं झालं ते आम्ही दोघांनी हे करून झालं. बाहेर आम्ही हे पब्लिक व्हायला दिलं नाही, त्याचं भांडवल केलं नाही. कळलं ना? एवढंच मी बोलू इच्छिते. कारण काय होतं की हे त्यावेळी केलं नाही आणि मला आत्ताही नाही करायचं. अगदी अगदी, म्हणजे आता अर्थात सगळ्यांना माहित आहे, कारण खूप वर्ष झाली. आणि मी जेव्हा लगोरी लिहिलं ना, त्याच्यात पण मी घटस्फोट हे लिहिलेलं आहे, कारण दॅट इज इन पब्लिक डोमेन. बरोबर? पण त्याच्या पलीकडे प्रायव्हेट गोष्टी अशा घालायच्या हे माझ्या मनात नाही. एकच, माझी मुलगी लेस्बियन आहे हे जरी प्रायव्हेट होतं तरी ते मी नंतर पब्लिक केलं. ही एकच प्रायव्हेट गोष्ट. अदरवाईज नाही. आपण LGBTQ आणि त्याच्याबद्दलच्या तुझ्या कामाबद्दल आपण बोलू. मला एकच प्रश्न आहे की पण तरी सुद्धा तू तुझं आडनाव नाही बदललंस. मला वाटलंच होतं तू कधी विचारणार का काय म्हणून. हरकत काही नाही. हो, नाही बदललं. का माहिती आहे ना, हे वाचताना लक्षात येईल. आणि मला वाटतं ते एक बारीक कारण असेल का की मी हे पुस्तक लिहिलं. म्हणजे मी काहीही प्रूव्ह करायला किंवा कुणाला काही पटवायलाही नाही लिहिलेलं. हे अशा आठवणी सुरू केलं, कोठावळ्यांनी विचारलं म्हणून ओके, लगोरीत नाहीतरी लिहिलेलं आहे, बऱ्याच गोष्टी आठवायला लागल्या आहेत, मजा येते, त्यातनं काही दुःख पण होतं आहे, काही गोष्टींची मजा पण येते, काही वेळा रागही येतोय. त्या लगोरीमुळे जरा सगळ्याच भावना थोड्या चेतावल्या गेल्यात. देन व्हाय नॉट सिट अँड पुट देम इन ऑर्डर, असं म्हणूनही मी ते सुरू केलं असेल. आता खूप वर्ष झाली, त्यामुळे असं नेमकं करण्यात पण त्याच्यात वेळ वाया घालवण्यात काही मतलब नाही आहे. ओके. हां, तर
तू काय म्हणालीस? आडनाव तरी सुद्धा का नाही हा. एक तर चित्रा मुर्डेश्वर जेव्हा मी होते लग्नाआधी, त्या नावाने मी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. ओके. माझं नाव होतं कॉलेजमध्ये, मी टेबल टेनिस रिप्रेझेंट केलं होतं. हो. हे सगळं मी लिहिलंय. हे सगळं चित्रा मुर्डेश्वर या नावाने. तर त्यामुळे लग्नात एकदम पूर्ण बदलून अनुया पालेकर झालं. हो. आणि त्याच्याबद्दल मी लिहिलंय. हां. आणि ते मला पुन्हा हवं होतं, कारण मला तेव्हा वाटायचं, म्हणजे हळूहळू वाटायला लागलं. त्याच्या मागची कारणं मला हळूहळू कळली, पण मला ते अजिबात आवडलं नाही ना. आणि मला असं वाटलं की मी पहिलं नाव म्हणजे मी आहे. हां. तर ते माझ्यापासून नेऊ नये. तर ठीक आहे, आता बाकी सगळ्या गोष्टीसाठी पालेकर, मग ते का नाही बदलायचं वगैरे वगैरे वगैरे. तर ते विचारतात मला, तेव्हा मी म्हणते कारण मुर्डेश्वर म्हणायला जरा कठीण आहे, पालेकर सोपं आहे. सो त्यामुळे इट डझंट रिअली मॅटर. असं मी त्यावेळेला मग जोकमध्ये उत्तर द्यायचे. आणि त्यावेळेला सगळेच जण नवऱ्याचं नाव घ्यायचे वगैरे, आडनाव. ओके. तर ते झाल्यानंतर बरीच वर्ष गेली आणि मग पुन्हा मी चित्रा पालेकर झाले. आणि मग मला वाटलं, अरे किती वेळा मी नाव बदलू. प्लस बाय द टाइम पुन्हा चित्रा पालेकर असताना डिवोर्स झाला, तर आय वॉज ऑलरेडी इन माय 50s. ओके. 50शी ओलांडली होती मी त्याच वेळेला. ऑल राईट. आणि जवळजवळ 30 वर्ष मला लोक काहीतरी, चित्रा असो, अनुया, मग पुन्हा चित्रा, या गोंधळातून कशी बशी मी बाहेर आले होते. आणि आता पुन्हा चित्रा मुर्डेश्वर, म्हणजे काय सगळीकडे टेबल टेनिसचा कप घेऊन फिरायचं का काय? तेव्हा मी म्हटलं नाही, चित्रा मुर्डेश्वर हे नाव मला माझ्या काय म्हणतात त्याला, व्यक्तिशः मला हवं होतं. त्याच्यासाठी मी खूप भांडून हे करून, सत्याग्रह म्हणजे उपाशी नाही राहिले, पण सगळं करून झालं, ते मिळवलं मी. आता हे झालंय, हरकत नाही. चित्रा मुर्डेश्वर ह्या नावाने सुद्धा मी अनेक वर्ष काम केलंय. हां. आणि म्हणजे 78 माझं मध्ये ते नाव बदललं. त्यामुळे नाटकांच्या ह्याच्यात जरी माझं सगळं हे झालं, मी आपलं बुवाच्या वेळी असं लिहिलं ह्याच्यात की आपलं बुवाचा जो पहिला प्रयोग झाला, तो अनेक वर्षांनंतर 67 सालानंतर चित्रा या नावाने केलेला माझा पहिला प्रयोग. किती अभिमान वाटला असेल मला त्याचा. आणि मग त्याच्यानंतर सगळे सिनेमाचं सुरू झालं. सो ऑब्व्हियसली संपूर्ण सिनेमातलं काम मी चित्रा पालेकर म्हणून केलं. अरे लोकांना काय एवढा वेळ असतो का? म्हणजे मी क्षमा मागते, पण रजनीशच्या बाबतीत ते वेगळं. त्याने वेगवेगळी नावं घेतली तरी लोक ते हे करतात. मी तशी आहे का? मी नाही. मी थोर नाही, मी आपली साधी नागरिक. त्यावेळी मग असं कसं चालेल? हो ना. तर म्हणून नाही बदलायचं. सिनेमामध्ये हे सगळं नंतर सुरू झालं, तेव्हा अनुया चित्रभानगडीचं काही नव्हतं. बरोबर. आणि सगळ्यामध्ये म्हणजे अगदी पहिल्या सिनेमापासून आखरीत, त्याच्यानंतर मी जी स्क्रिप्ट लिहिली सगळी मी चित्रा पालेकर या नावाने केली. आणि मी तुला एक सांगते की एक मात्र मी ठरवलं, यापुढे आपण जे काही केलं त्याचा संकोच बाळगायचा नाही. म्हणजे नाही त्यात काय एवढंसं तर केलं असं म्हणून एक पाऊल नेहमी मागे राहायचं, ह्याची मला सवय घडली होती. मी तशी नाही आहे ॲक्च्युली, पण कदाचित अशासाठी घडली होती की मला काळजी वाटायची की लोकांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही. मी काहीही केलं तरी ते अमोलच्या सावलीतच असणार आहे. कळलं ना. कारण मला कधीही को डिरेक्टर ही पदवी मिळाली नाही. आणि असोसिएट डिरेक्टर म्हटल्यावर तुम्हाला फिल्म फेस्टिवल्सना किंवा ह्यांना तुम्हाला तिकीट मिळत नाही. मग तुम्ही कसे जाता? तुम्ही जाता बायको म्हणून. जसं मला खूप वेळा वाटायचं की सुमित्रा भावे आणि सुनील सुकटणकरची जशी को डिरेक्टर म्हणून नावं येतात,
आपलं यावं एकदा तरी. आणि मी विचारलंही होतं आणि मी मेन्शन केलेलं आहे. मी ते सगळं असं पुढे का नाही ढकललं असं तू मला विचारू शकते. आणि तू खरं म्हणजे मला विचारायला हवं. पालेकर हे नाव का ठेवलं हे मी समजावलं तुला. पण माझ्या मुलीचं पण नाव पालेकर आहे ना. मला त्यापासून दूर व्हायचं नव्हतं. बाकी काही असलं तरी माझं, माझ्या मुलीचं आणि माझ्या नातवाचं सगळ्यांचं नाव एक आहे. आणि पालेकर हे नाव कुणाचे असू शकतं ना. मग त्यामुळे मी ठरवलं की ते ठेवायचं. आणि ते ठेवायचं म्हणजे ते ठेवायचं. त्याच्यासाठी आपल्याला लोकांनी प्रश्न विचारला, जसा तू विचारलास आता, काही हरकत नाही, तर त्याला आपण छान उत्तर विचार करून द्यायचं. हे सगळं मी ठरवलं. हे सगळं ठरवून केलं. आणि ना कुठली गोष्ट ठरवून करण्यात जो एक आनंद असतो, देन यू फील यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. त्याच्यातून काही चुकलं असेल तरी हरकत नाही, जबाबदारी माझीच. मग आपण किती मुक्त होतो, नाही का? मुक्ततेबद्दल तू बोलतेस, तर आता मला सांग की LGBTQ कम्युनिटीसाठी तू एवढं काम कसं करायला लागलीस? अगं थांब, पहिलं म्हणजे ते मी खूप वेळा लिहिलंय लोकसत्तेमध्ये वगैरे. आणि पुढे कधीतरी जमलं तर मग मी ते आणि मग इतरांचे इंटरव्ह्यूज वगैरे करून एक छान पुस्तक करावं असं माझ्या मनात आहे. ओके. कारण मी इथे तुझ्याशी बोलायला येण्याआधी सहज चाळत होते, ते अनेक वर्षापूर्वी लिहिलं होतं म्हणून. आणि मी म्हटलं अरे ह्या सगळ्या गोष्टी अजूनही तशाच आहेत. हे मी तुला बदलल्यात पण तशाच आहेत. आणि मी ह्याच्यात लिहिलंय, पण मी ह्याच्यात फार नाही लिहिलेलं, मी लिहिलंय. नाही म्हणजे मी आत्ता इथे या प्लॅटफॉर्मवर हे बोलते यासाठी चित्रताई की हा विषय अजूनही आपल्याकडे ओपनली बोलला जात नाही. करेक्ट. आणि तो बोलला जावा, तो जर महत्वाचा आहे. आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत, तर मग त्याच्याविषयी बोललं का जात नाही? का अजूनही त्याच्याविषयी बोलताना कुठेतरी संकोच असतो, कुठेतरी ह्याचं उत्तर मला मिळत नाही. मी सांगते तुला. ओके. मी का केलं हे आधी सांगते की 93 मध्ये शाल्मली जेव्हा मला बोलली की ती लेस्बियन आहे, तिची BA नुकती संपली होती, तर मी तिला पटकन ऍक्सेप्ट केलं. कारण संबंध काय म्हणजे ऍक्सेप्ट न करण्याचा संबंध काय? ती माझीच मुलगी आहे ना. काय फरक पडतो? ती कालपर्यंत जी होती तीच आत्ता आहे. तिने आत्ता मला सांगितलं की ती लेस्बियन आहे, म्हणजे काय? तिला तिचं आयुष्य एका स्त्री बरोबर घालवायचं आहे. सो घालवू दे ना. तिचं आयुष्य तिने कसं घालवावं हा तिचा प्रश्न आहे ना. मी जर म्हणते स्वतःला की मी मॉडर्न बाई आहे, प्रोग्रेसिव्ह बाई आहे, तर मग एवढा तरी विचार मी करायला पाहिजे. पण त्याही पलीकडे मी अगदी प्रोग्रेसिव्ह वगैरे काही असायचा संबंध नाही. ती मुलगी माझी आहे ना, ती माझी मुलगी आहे. मला ती ठाऊक आहे, ती काय आहे, कशी आहे, नाही का? त्यामुळे तिने तुला ते कसं सांगितलं याचं तू मला एक फार हो मी सांगते ना. ती माझी मुलगी आहे एवढंच नाही, तर ती त्याची इतकी तयारी करून आली. तिला वाटलं की कदाचित मला धक्का बसेल, जो अर्थातच धक्का बसला नाही, ह्याचा तिला धक्का बसला असावा. पण तरी सुद्धा ती इतकी त्यावेळेला सांगताना इतकी टेन्स होती, इतकी म्हणजे ती मला समजवायचं असं करून. त्यामुळे मी तिला म्हटलं, आणि अर्थातच आम्ही दोघी मिठी मारून खूप रडलो. कारण शेवटी हे इतकं मोठं हे तिने मला इतक्या वर्षात का नाही सांगितलं असंही मला वाटलं. की तिने एकटीने ते भोगलं हे मला जेव्हा कळलं, म्हणजे प्युबर्टीपासून ते जवळजवळ 21 म्हणजे 6-7 वर्ष तिने मला सांगितलं नाही, ते मला खूप वाईट वाटलं. की आपण समजत होतो की आपल्या मुलीला आपण पूर्ण ओळखतो, आपण अगदी जवळ आहोत, पण असं नव्हतं. तिने काहीतरी असं बाजूला ठेवलं होतं आणि तिने ते एकटीने भोगलं. हे कुठल्या आईला वाईट वाटणार नाही, नाही का? असं मला वाटलं प्रचंड, म्हणून रडले. आणि मग मी रडले म्हणून ती म्हणून मी, असं ते सगळं जरा झालं. पण मग ते दोघींनी अश्रू पुसल्यावर मी तिला म्हटलं की अगं मला ह्याच्याबद्दल फार काही माहिती नाही आहे, तर तू मला समजाव. ओके. हां, कारण तुझ्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. तू बॅडमिंटन खेळते, तर मी त्याच्याबद्दल सगळे रूल्स बिल्स शिकून घेतले. तुला इंग्लिश खूप आवडतं म्हणून तुझ्यासाठी पुस्तकं आणली, आणि तू म्हटल्यावर अम्मा ते फार सुंदर पुस्तक आहे, तर मुलांची पुस्तकं मीही वाचली. सो प्रत्येक वेळी म्हणजे तुझ्या विश्वात इंटरफिअर न करता, जबरदस्ती त्याच्यात कुठे न घुसता, ते समजून घेण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. आता तर हे तर फारच महत्वाचं.
तर हेही मला समजून घेणं हेही फारच महत्वाचं आहे. तर तू समजावशील का मला? आता हे मी का विचारलं तिला? त्यावेळी इंटरनेट नव्हता. 1993 सालची ही गोष्ट. तेव्हा LGBTQ म्हणजे गुन्हा मानलं जायचं. त्याच्याबद्दल कुणी बोलत नव्हतं. का बोलत नव्हतं? कारण सगळ्याच धर्मामुळे, म्हणजे मी एकदा असा जरा PJ होता तो, पण मी जोक मारला होता, सगळे धर्म एकत्र यायला हे एक कारण आहे. सगळ्या धर्मामध्ये हे पाप मानलं जातं असं त्यावेळेला होतं. म्हणजे ह्या एका ह्याच्यात तरी सगळे एकत्र आले असं मी म्हटलं होतं. आणि ती खरी हसण्याची गोष्ट नाही आहे, पण तरी ओके. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे मी तिला म्हटलं की तू मला समजाव. आणि तिने मला समजावलं. ते इतकं गोड. ती मला म्हणाली, हे बघ, LGBTQ त्यावेळेला LGBTQ इथपर्यंत होतं, नंतर आत्ता LGBTQIA अशा अनेक हे आलेले आहेत. ओके. आणि आता ते इंग्लिश पेपर्समध्ये आणि सगळीकडे येत आहे. मराठीतही यायला सुरुवात केली आहे. त्याबद्दल मी नंतर बोलीन. पण हे सगळं, तर ती मला म्हणाली की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अनैसर्गिक आहेत, हे पाप आहे, हे सगळं असं म्हटलं जातं. अनैसर्गिक आहे म्हणून पाप आहे, तर हे खरं नाही आहे. देर इज नो सिन. आणि ते अनैसर्गिक अजिबात नाही, हे आता शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेलं आहे. आणि अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन, आणि आता ती मला नावं पटापटा तशी सांगता नाही येणार, पण ती आहेत. आणि आता इंटरनेटवर असतं का सगळं, म्हणजे करेक्ट वेबसाईट्समध्ये गेलं तर ते लक्षात येईल. म्हणजे काय उरलं? फक्त पूर्वग्रह. हो की नाही? त्याच्या आधी थांब, तर पूर्वग्रह उरले. पण त्याच्या आधी मी तुला सांगते की पूर्वग्रहाशी संबंधित आहे. अम्मा, तू जेव्हा लहान होतीस किंवा तेव्हा डावखुऱ्या मुलांना कसं वागवलं जायचं? ॲक्सेप्ट करायचे? मी म्हटलं नाही. त्यांना हातावर चापटी मारून डाव्या हातावर, उजव्या हाताने जेव, उजव्या हाताने लिही, आणि अक्षरशः असं म्हणजे मारलं जायचं. आणि ती म्हणाली, आणि आज कशी परिस्थिती आहे? ती म्हटलं, आता तर काय मग्स बिग्स पण येतात डावखुऱ्या माणसांसाठी, आणि अशा अनेक हे. आणि ते एवढंच नाही, म्हटलं तुला आवडणाऱ्या क्रिकेटमध्ये जर खेळणारा डावखुरा असला तर त्याच्यामुळे टीमला अधिक काहीतरी कोणतरी असल्यासारखं वाटतं. तेव्हा ती म्हणाली, एक्झॅक्टली. कारण डावखुरे हे मायनॉरिटीत असतात. जास्तीत जास्त म्हणजे मेजॉरिटी ही नेहमी उजव्या हाताने काम करत असते. आणि त्यावेळेला म्हणजे तू जेव्हा यंग होतीस किंवा इव्हन नंतर, हे वाईट, हे अननॅचरल आहे असं मानलं जायचं. पण तेव्हा ओनली इन मायनॉरिटी. आज ते बदललं की नाही? बिकॉज इट इज नॅचरल. हे जेव्हा शास्त्रज्ञांनी सांगितलं किंवा रिसर्चमधून पटलं लोकांना, तर आज कोणी मारत नाही मुलांना, उजव्या हाताने जेव असं नाही म्हणत कोणी. हो ना? तेच आमच्या बाबतीत लागू पडतं. मायनॉरिटीज मध्ये आम्ही असतो म्हणून आम्ही अननॅचरल नसतो. हेही नैसर्गिकच आहे, हे लक्षात ठेव. मी म्हटलं, म्हणजे मला एवढं पटायची गरज नव्हती. ती म्हणाली, असू दे, तरी लक्षात ठेव. आणि हेल्प झाली. कारण मी जेव्हा दुसऱ्यांच्यासाठी काम करायला लागले तेव्हा ते उदाहरण मला पुन्हा पुन्हा आठवायला लागलं. आणि त्याचप्रमाणे दुसरं एक तिने गोड गोष्ट सांगितली मला. आणि ती म्हणाली, अम्मा एक लक्षात ठेव, आपल्याकडे सगळीकडे बायनरी म्हणजे स्त्री आणि पुरुष. मग पुरुषांनी स्त्रियांना त्रास देऊ नये आणि त्यांना इक्वॉलिटी द्यावी, इतपतच आपलं म्हणजे सामाजिक आणि हे अंडरस्टँडिंग. तर म्हटलं तसं नाही. आपल्या डोळ्यांचे रंग कसे वेगवेगळे असतात. कोणाचा हिरवा असतो, कोणाचा निळसर असतो, कोणाचा काळा असतो, कोणाचा पिवळसर असतो, कोणाचा ग्रे असतो. तसंच लैंगिकतेचं असतं. लैंगिकता ही एक नसते. इट्स अ स्पेक्ट्रम. त्याच्यात वेगवेगळ्या असू शकतात. हे 93 ती बोलली, कारण तिने खूप वाचलं होतं. ती लकी होती, ती खूप भाग्यवान होती. कारण ती झेवियर्समध्ये जेव्हा हे करत होते, युनिस डिसूजा वगैरे सारखे प्रोफेसर्स होते तिला, आणि
त्या लोकांनी त्यांना अतिशय चांगली पुस्तकं वाचायला दिली होती, डिस्कशन्स करायचे, हे आणि तिने सगळं हे स्वतः अभ्यास करून वाचून ती तयार होऊन माझ्याकडे आली. त्या तयारीचा तसा काही फायदा तेव्हा झाला नाही, पण त्याचा फायदा असा झाला की तिने नंतर मला आणखी पुस्तकं, पण मग ती फॉरेनला गेली, इथे काहीच मिळत नव्हतं तेव्हा, पेपरमध्ये काही यायचं नाही, इंटरनेट नव्हतं. तिथून मला पुस्तकं पाठवली, हे पाठवलं, पॅम्पलेट्स पाठवली, जे मी वाचली, मी नोट्स काढल्या, असं सगळं हे चालू होतं. हे मी का करत होते, तर मला माझ्या मुलीचं विश्व जाणायचं होतं. जे मला वाटतं माझं माझ्या मुलावर प्रेम आहे असं प्रत्येक आई म्हणते, त्या वाक्याच्या पलीकडे जाऊन आपण तपासलं पाहिजे. आपलं खरं प्रेम आहे की आपण पॉवर दाखवतोय, एन्टायटलमेंट करतोय, काही अपेक्षा करतोय आपल्या मुलांपासून, मुलगा मुलगी दोघांपासून. मला त्यातलं काहीही करायचं नव्हतं. माझं फक्त प्रेम आहे, तिने तिचं आयुष्य स्वतःच्या हिमतीवर अत्यंत चांगल्या रीतीने जगावं, ती कुठल्याही लैंगिकतेची असू दे. अर्थात ती लेस्बियन असेल असं मला वाटलं नव्हतं, कारण मला जरी आधी माहीत होतं तरी आपल्याच फॅमिलीतली कोणी असेल असं आपल्याला कुठून वाटणार. कंडिशनिंग वेगळं असतं आपलं. पण तिने सांगितल्यावर एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर आलं की अरे सो व्हॉट, डज इट रिअली मॅटर? नो. माझी मुलगी आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, ही 2 वाक्य पुरे. त्यातून मी पुढे गेले. ओके, सो अशी ती सारी गंमत होती. पण पुढे जेव्हा मी नंतर मी तिथे गेले, ऑस्ट्रेलियात गेले, तिथे पाहिलं सगळं. तिथे खूपच जास्त फ्रीडम होता, सो दॅट वॉज ओके. तिच्या युनिव्हर्सिटीत सगळे प्रोफेसर, तिकडे आधी ती लेस्बियन आहे म्हणून तिला काही वेगळी वागणूक मिळाली नाही, काही नाही. नॉर्मल स्कॉलर होती ती आणि तेवढंच फक्त महत्त्वाचं होतं. मी परत आले आणि मग इथे दुसरं कुणीच नव्हतं, पण तिची एक मैत्रीण शोभना, ती आली होती त्या दिवशी. तिला मराठी येत नाही पण तरी ती आली प्रेमाने, शोभना, आणि शोभना कुमार तिचं नाव. आणि तिने मला तिच्याशी बोलल्यावर आणि हे केल्यावर असं माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला वाटतं तसं नसतं, सगळे आईबाप असं नाही आहे करत. मी आपलं गृहीत धरलं की आई वडील म्हटल्यावर त्यांचं प्रेम असतंच, नाही का. आणि हे वगैरे हिंदी फिल्ममध्ये वगैरे दाखवतात, घराबाहेर काढतात वगैरे, असं काही खरं नसतं वगैरे. इतकी मी माझा बावळटपणा कधी संपणार हेच मला कधी कधी कळत नाही. तर मी हे जेव्हा लक्षात आलं, मग काही मुलं मला बोलवायला लागली, त्यांचे ॲक्सेप्टन्स मीटला वगैरे. आता माझी मुलगी इथे नसल्यामुळे मी बहुतेक ठिकाणी गेट क्रॅशच केलं. म्हणजे जेव्हा लोकांना कळलं की ओके शाल्मलीज मॉम इज हिअर अँड तिला इंटरेस्ट आहे आपल्या हे जाणून घेण्यात किंवा हे, तिने तर शाल्मीला पूर्ण ॲक्सेप्ट केलं आहे, अशी जेव्हा असं आतून त्यांच्या गॉसिप पसरलं तेव्हा मला विचारायला लागले की तू येशील का वगैरे. आणि माझ्या लक्षात आलं की तरी पण गेज बाहेर येतात, लेस्बियन्स अजिबात येत नाही, यु नो, अजूनही. म्हणजे बघ हा, कारण त्यात सुद्धा म्हणजे एक वेळ पुरुषांनी किंवा मुलांनी हे ऍक्सेप्ट करणं हे कदाचित मुलींनी पुढे येऊन म्हणणं की मी समलैंगिक आहे हे अजूनही आपल्याकडे तुलनेने कमी असतं बहुतेक. नाही, मुली ऍक्सेप्ट करतात, पेरेंट्स ऍक्सेप्ट करत नाही. तुम्ही जर वेगळ्या धर्माचं केलं म्हणून मारता, तुम्ही जर लेस्बियन आहे म्हटलं तर पहिले खून. तुला हे खोटं वाटेल, हे खरं आहे. मारतात कुटुंब, कारण त्यांची लाज जाते. कुटुंबाची लाज महत्वाची ना आपल्याला. मुलं काय किती जन्माला घालता येतात. असो, थांब, मला चिडून आत्ताच मी म्हटलं मी राग बीग सोडून देते, कुठे सोडून देते. तर असं झालं. आणि मग मला असं वाटलं की आपण नुसतं मी ॲक्सेप्टन्स मीटला जायची. मग मी जर काही सगळ्या आयांना 2-4 पेरेंट्स यायचे, मग मी अरुणालाही बघितलं तिकडे एकदा, तिचा मुलगा गे, तर असं भेटायचो. पण मला खूप एकटं वाटायचं आई म्हणून, कारण कुठल्याही गे किंवा लेस्बियनचं हे मला माहीत नव्हतं. असो, तर हे असं, त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करावं, म्हणजे नेमकं काय करावं हे मला
कळत नव्हतं. मग मी त्याच्यावर अभ्यास सुरू केला. शोभनाला म्हटलं तू मला मदत कर. मग मी त्याच्यावर बोलायला सुरुवात केली आणि या इश्यूजवर. आणि त्याच्या आधी 2009चं जेव्हा आलं ना आणि दिल्ली हायकोर्टनी हे समलैंगिकांचा म्हणजे परस्पर हे केलं, तर ते एवढं मोठं वाक्य ते मला पाठ होतं, आता मला जरा कठीण होत आहे की त्यांनी जर परस्पर हे असतील तर तो गुन्हा नाही असं जेव्हा 2009 मध्ये आलं ना, त्याच्यानंतर म्हणजे खूप जण बाहेर यायला लागले. त्यांना आम्ही आउट होणं असं म्हणतात, कारण आता गुन्हा नाही म्हटल्यावर आईबाप ऍक्सेप्ट करणं ही पुढची पायरी होती, पण स्वतः तरी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. हे व्हायला लागलं, सगळे बाहेर यायला लागले आणि मग ह्या मीटिंग्स वगैरे व्हायला लागल्या आणि शोभना मला बऱ्याच ठिकाणी घेऊन जायला लागली. मी गेट क्रॅशच करायची. तेव्हा अनेकांनी पुन्हा विरोधी, तेव्हा मी तो जोक मारला होता, काही नाही तर सगळे धर्म या बाबतीत एक झाले, सगळ्यांनी मिळून विरोध केला. असं विरोध केला तरी आम्हाला वाटायचं की पण सुप्रीम कोर्टात ते नक्की होणार असं आम्हाला वाटायचं. मग ह्याच्यावर खूप त्यावेळेला सेमिनार्स झाल्या की पोलिसांनी कसं वागावं, ह्यांनी कसं आणि मी त्या प्रत्येकाला जायची, मी नोट्स घ्यायची, माझ्याकडे एवढ्या नोट्स पडलेल्या आहेत. आणि मग मला वाटायला लागलं की हे सगळं आहेच, लिहायला पाहिजे, आपण हे करायला पाहिजे असं. आणि मग त्यातून माहेर, मिळून साऱ्या जणी, अशा अनेक मासिकांनी मला लिहायला सांगितलं. आता ते वाचलं तर काही आउटडेटेड वाटतील, कारण ते त्यावेळी जे होतं परिस्थिती तसं लिहिलं होतं. जेव्हा लगोरी लिहिलं तेव्हा मी संपादिकेला म्हटलं, म्हणजे आरतीला म्हटलं की अगं मी माझ्या कामाबद्दल तू मला लिहायला सांगितलंयस, ते मी लिहिणार, पण हेही माझं काम आहे. तर ती म्हणाली हरकत काही नाही, तू लिही. मी म्हटलं हे, कारण तुम्ही हे छापणार असाल तर मग मी बाकी लिहिण, नाही तर मला इंटरेस्टच नाही. खरोखर मी कशात ॲम्बिशियस असावं, कशात नाही, हे मी ठरवते आणि मग जबाबदारी घेते त्याची. तर ती म्हणाली नाही नाही तू लिही. मग मी 4 लिहिले. मी अजून सांगीन की तुम्ही मागे जाऊन तुम्ही ते वाचा. चतुरंगमध्ये 2017 मी ते लिहिलं आहे. मी एक वेगळी असं लिहिलं, त्याच्यात माझ्या मुलीला मी कसं ॲक्सेप्ट केलं. त्याच्यानंतर एक लिहिलं आहे इंद्रधनुष्य, म्हणजे मी त्याच्यात कसे वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक असतात, मग LGBTQ म्हणजे काय वगैरे वगैरे केलं. मग असं म्हणजे 3 आहेत. आणि मग सगळे मिथ्स, म्हणजे हे अमुक आहे, मग आपल्याला जातीतून बाहेर काढतील, किंवा मग आपल्या त्यांच्या धाकट्या भावांची बहिणींची किंवा मोठ्या भावांची बहिणींची लग्न होणार नाहीत, अमुक तमुक आपल्याला वाळीत टाकतील अशी भीती पेरेंट्सना. करेक्ट. सो ह्या सगळ्या मिथ्स, मग हे अननॅचरल आहे, मग हे आहे ते आहे वगैरे, ह्या सगळ्या मिथ्स आहेत, प्रेज्युडिसेस आहेत. LGBTQ हे कुणामध्येही असू शकतात, कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, गरीब श्रीमंत, पोलिसामध्ये असू शकतात, हवाई दलात असू शकतात, ॲक्टर्समध्ये असू शकतात, फॅशन्समध्ये असू शकतात. आपल्याकडे ह्या मिथ्स आहेत की हे लोक फक्त काय म्हणतात त्याला, फॅशन डिझायनर्स असतात किंवा अमुक असतात. हे असं नसतं. ते दिसतं लोकांना, कारण तिथे ते ॲक्सेप्ट केले जातात. एखादा जर पोलीस अधिकारी हा गे आहे असं जर कळलं तर त्याला बाहेर काढतील कदाचित. आता अनेक देशामध्ये लष्करात किंवा असायला हरकत नाही असं आलंय, पण आपल्याकडे अजून त्यातलं काय आलं काय आलं, मला असं मेमरी जरा हे झाली आहे. पण मी एवढंच सांगते की हे जेव्हा असं सगळं सुरू होतं आणि मला वाटलं की हे आई बापांपर्यंत पोचवायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला सुप्रीम कोर्टात जेव्हा सगळ्यांनी अपील केलं ना, तेव्हा मला विचारलं तू करशील का. पेरेंट्स पण पेटिशन करतायत. 19 पेरेंट्सनी ऑल ओव्हर इंडिया, भारतभरच्या सगळ्या ह्याच्यातल्या, म्हणजे कलकत्ता इकडे आहे, सगळ्या 19 पेरेंट्सनी पेटिशन केलं की का आमची मुलं ही भारताची हे अत्यंत प्राऊड म्हणण्यासारखे नागरिक असून, माझी मुलगी तर तुला माहिती आहे स्कॉलर, बॅडमिंटन प्लेयर, स्कॉलरशिपवर PhD केलेली, काय पाहिजे ग आणखी. हे काय शो ऑफ करायची गोष्ट नाही, ती आहेच मुळी. म्हणजे ती लेस्बियन म्हणून ती क्रिमिनल,
म्हणजे ती गुन्हेगार, हे का नॉनसेन्स आहे? तिला का हक्क नाही? पण हे असं आम्ही 19 जणांनी हे करून ते सुप्रीम कोर्टाला पेटिशन पाठवलं. ओके, पण हे जेव्हा कळलं ना, मग ते सगळं गेलं वगैरे असं सगळं झालं आणि मग पार्टी होती गं. आणि मला आता आवडतंच नाचायला वगैरे, तर शोभना मला घेऊन गेली त्या पार्टीला. आणि ना तिथे असं कळलं की सुप्रीम कोर्टाचं असं पेरेंट्सनी पेटिशन केलं आहे आणि त्याच्यात चित्रा मॅम, ते सगळे चित्रा मॅम म्हणतात, तर चित्रा मॅमनी सही केली आहे वगैरे. आणि मी अशी म्हणजे कुणावर तरी नाचत होते. तर एक मुलगा आला आणि मला असं पकडलं आणि म्हणाला, आणि तो रडत होता, आणि तो म्हणाला की माझ्या आईवडिलांनी मला नाकारलंय आणि तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं. आणि मला मिठी मारून तो रडला. आणि त्या क्षणी मी म्हटलं की लीगल फाईट जी आहे, जे आता करतातच आहेत सगळे लॉयर्स, सगळे मिळून करतायत, सगळं चालूच आहे. सुप्रीम कोर्टात ते आता होत आहे आणि बहुतेक होईल आपल्या बाजूनी, पण तेवढं पुरे नाही. लीगल फाईट केली तरी जोपर्यंत समाजामधले पूर्वग्रह जात नाहीत तोपर्यंत आईबाप मुलांना बाहेर काढणार. ते गे असले तरी त्यांची लग्न करून देणार, त्यांचं त्यांच्या बायकांचं आयुष्य माती करणार, मुलींना मारून टाकणार. तर तेव्हा म्हटलं आपण आपल्या परीने हे काम छोटं छोटं तरी करावं. मग आता कसं करावं? मग मी लिहिले लेख, लोकसत्तेत लिहिलं, ह्याच्यात लिहिलं. आणि तुला सांगते मी, मुग्धा, हे लेख झाल्यानंतर मी म्हटलं तर मला कोणी डायरेक्ट ईमेल, आणि नको, मी तशी आळशी आहे जरा, सगळे उत्तरं द्या, थँक्यू म्हणत बसा. म्हटलं आरती तूच सांभाळ प्लीज. पण कुणीतरी माझा फोन नंबर शोधून काढला आणि मला फोन केला आणि म्हणाले, मी महाराष्ट्राच्या बॉर्डरवर राहते आणि माझं वय अमुक अमुक आहे. ते बरंच होतं, म्हणजे माझ्याही पुढचं. आणि मला हो हे अजून हे हे म्हणजे एल म्हणजे लेस्बियन, लेस्बियन म्हणजे हे माहीत सुद्धा नव्हतं म्हटलं, असं म्हणाली. आणि आज तुमच्यामुळे कळलं. मी तुला सांगते, त्यावेळी मला जो आनंद झाला ना, तोच पुस्तक निघालंय माझं पुस्तक, ते सगळ्यांना वाचायला, ह्याचा आनंदापेक्षा जास्त असं मी म्हणणार नाही, पण कदाचित सॉरी, पण एक कणभर जास्तच असेल ग, कणभर जास्तच असेल. बिकॉज हे किती महत्वाचं आहे ग. आणि अजून का नाही आपण सगळ्या बाबतीत पुढारलेले म्हणवतोय स्वतःला. पण जोपर्यंत राजकीय ह्यांच्यामध्ये हा पुढारलेपणा येत नाही ना, कारण शेवटी लॉज बदलायला पाहिजे. नंतर तुम्हाला माहिती असेल 2013 ह्यांनी सुप्रीम कोर्टाने ते बदललं, काय गोंधळ उडाला. आऊट झालेल्यांनी काय करायचं आता? पुन्हा कसे बिळात, म्हणजे काय होणार? आणि मग पुन्हा मग ते सगळं झालं. आणि मग 2018 ते संपूर्ण, म्हणजे मी जे लोकसत्तेत लिहिलं त्याच्यात माझं शेवटचं आर्टिकल आहे की ही फाईट चालू आहे आणि मी त्याच्याबद्दल लिहिलं आहे. तर ते जर तुम्ही आत्ता वाचलं इंटरनेटवर जाऊन तर तुम्हाला लक्षात येईल की काय परिस्थिती होती. 2017 लिहिलं मी ते, आणि बरोबर 1 वर्षानंतर ते क्रिमिनल नाही असं आलं. आणि त्यावेळी कदाचित, म्हणजे कुणी पाहिले माहीत नाही, मी हमसफरमध्ये गेले होते. सगळ्यांच्या बरोबर ऐकूया, घरी एकटीने बसून नको. आणि मग ती जेव्हा बातमी आली ना, आम्ही सगळ्यांनी अशा एकमेकांना मिठ्या मारल्या, आम्ही रडतोय. बऱ्याच ठिकाणी फोटो आले, म्हणजे माझं तोंड कळत नाही, बट वी वर ऑल क्राईंग, वी वर ऑल. मग मी खूप इंटरव्ह्यूसुद्धा दिले TV ह्यांना. म्हणजे तेव्हा मी थोडी यंगही होते त्यामुळे मेमरी बरी होती. मी जाऊन भाषणं दिली. एका ह्याच्यात तर मला अजून आठवते, कांदिवलीच्या पलीकडे कुठेतरी असं एक मोठं हे शब्द म्हणून मासिक आहे ना, त्यांनी एक मोठं असं ते मेळावा भरतात पुस्तकांचा वगैरे. आणि तिथे एक मी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एक काय म्हणावं त्याला, रिलिजियस लीडर आला होता असं हे घालून. आणि तो काय प्रश्न विचारायला लागला आणि मला असं सांगायला लागलं, किंवा इव्हन TV वर वगैरे मला असे प्रश्न विचारले. कारण काय असतं की आपण कसे सगळ्या बाजूचे आहोत दाखवायला सगळ्या लोकांना आणतात, आणि मग ते लोक असं विचित्र काहीतरी प्रश्न विचारतात. म्हणजे आत्ता जसं चाललंय असं मोकळेपणाने बोलणं कठीण होतं.
पण त्या सापळ्यात अडकायचं नाही हे सगळं मी अगदी शिकून गेले. कारण मी काय तशी TV पर्सनॅलिटी म्हणता येणार नाही. पण आता आपण हे काम करतोय तर आपण त्याच्यात अडकायचं नाही. त्यांनी अडकवायचा प्रयत्न केला तरी अडकायचं नाही. तर मला असा एक प्रश्न विचारला गेला एका चॅनलवर, की असं सगळं वाईट वाईट बोलतात ना, तेव्हा तुम्हाला आई म्हणून तुम्ही असता पॅनल, तुम्हाला ऐकताना वाईट वाटतं का? तेव्हा मी म्हटलं, नाही, पण मी ऐकतच नाही ना. मी या कानाने ऐकते आणि या कानाने सोडून देते. म्हटलं फालतू गोष्टी ऐकायची मला सवय नाही म्हटलं. कसं मी फाटकन बोलली बरं. असं त्याच्यात काहीच नव्हतं की कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकेल. ज्या गोष्टींना फालतू नाही म्हटलं असेल, मी म्हटलं असेल अर्थहीन गोष्टी वगैरे. आणि तेव्हा मी असं जरा प्रॅक्टिस करून जायची. अर्थहीन गोष्टी वगैरे मी ऐकत नाही. इथून ऐकते, इथून सोडून देते. कशाला उगीच त्रास करून घ्यायचा असं म्हटलं. आणि यू शुड हॅव सीन दॅट मॅन्स, कोण तो, नॉट द जो विचारत होता तो नाही, पण तो दुसरा जो पॅनलवर होता ना, असं एकदम असं असं करून बोलत होता. त्याला काय बोलावं सुचेना. मी ऐकतच नाही, म्हणजे वाईट वाटून घेण्याचा प्रश्नच कुठे, असं म्हटलं मी. तर असं झालं ग. आणि ह्याच्यातून मी, तुला खोटं वाटेल, रोटरी क्लब्स, लायन्स क्लब्स, त्याच्यानंतर असं म्हणजे ताजमध्ये पहिलं भाषण माझी मैत्रीण डॉली ठाकोर हिने माझं इंग्लिशमध्ये ठेवलं. त्याच्यानंतर मी म्हटलं आता मराठीत पण बोलायला पाहिजे. आणि ना भगिनी समाज, वनिता समाज, हे सगळीकडे मी मग मराठी शब्द शोधा. खोटं वाटेल, आपल्याकडे फक्त LGBT किंवा गेजना स्पेशली शिव्या देणारे शब्द आहेत. नीट विचार करा. मी कोकणी असल्यामुळे मला आमच्यात ना अगदी आम्ही नेबळट आहोत. आमच्याकडे फारसे काही शिव्यांचे शब्द नाही आहेत. पण मग मला लक्षात आलं की मी आणखी यंग असताना असं ग्रुपमध्ये कोणी असे जोक्स मारून सगळे असायचं, मला अर्थच कळायचा नाही. मी लिहिलं, डोक्यावरूनच जायचे सगळे जोक्स. का हसायचे? आपण कसं विचारणार, म्हणजे काय अर्थ काय वगैरे, मी काय विचारायचे नाही. मी आपली झाकली मूठ 1.25 लाखाची. ते शब्द काय होते हे तेव्हा मला सेमिनार्समध्ये कळलं आणि धक्का बसला. एव्हरीथिंग वॉज अ कर्स फॉर LGBTQIA. काय वाटत असेल त्या मुलांना हे नैसर्गिक असून, सॉरी, दॅट सॉर्ट ऑफ थिंग. पुरे मला वाटतं ज्यांना वाचायचं ना त्यांनी खरोखर मी सांगते, चतुरंगमध्ये इंटरनेटवर सगळं असतं मला वाटतं ना. मुद्दा तू बघ. मग त्यातून तू स्वीकार ही संस्था. ते कसं झालं माहितीये का, आमचा श्रीधर रंगायन हा कशिश नावाची फिल्म फेस्टिवल करतो. आणि मी सजेस्ट करीन की आता ती यावर्षी जुलैमध्ये आहे म्हणे, तर मेमध्ये असते. अनेक चांगले फिल्म मेकर्स वगैरे, कारण फिल्म मेकर्स आर व्हेरी आहे. म्हणजे मला आठवतं की 2010मध्ये खालिद मोहम्मद, सई परांजपे सगळे त्याचे हे होते ज्युरी. मी पण 2015मध्ये त्याची ज्युरी होते. पण मी तर आईच आहे म्हणजे. तर त्याने काय केलं, त्याने एक फिल्म बनवली, ओके, स्वतः. कारण ही कॅरेक्टर्स म्हणून लोक घेतात आणि मग पॅरोडी करतात नाही का. तर तसं न करता त्या विषयावरच त्यांनी काय बरं अगं बाई विसरले ग नाव, श्रीधर रंगायन म्हणून एक हा आहे तो आणि त्याचा पार्टनर ते सागर, ते दोघे मिळून हे कशिश फिल्म फेस्टिवल करतात. ती मेमध्ये असते पण आता ती जुलैमध्ये, आणि ती सगळ्यांना ओपन असते. ओके, तर त्याने दुसऱ्यांच्या फिल्म्स, तो आंतरराष्ट्रीय फेस्टिवल आहे ती, आणि खूप मोठे मोठे लोक त्या कशिशाचे ट्रस्टीज आहेत, फिल्म मेकर्स वगैरे. आणि तर त्याने इव्हनिंग शॅडोज म्हणून एक फिल्म बनवली होती. त्यावेळेला त्याने थोडे पैसे बाजूला काढले आणि त्याने म्हणजे ती क्राऊड फंडिंग केली होती. आणि मग त्यावेळेला त्याने असं थोड्या पेरेंट्सनी ज्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे त्यांचं वर्कशॉप घेतलं आणि हे सगळं 2017मध्ये केलं त्याने. तेव्हा मी ऑलरेडी लिहायला सुरुवात केली होती पण हे झालं नव्हतं. आणि मग त्या वर्कशॉपमध्ये आम्ही ॲक्सेप्ट केलं होतं आमच्या मुलांना. अशी 8-9 कपल्स गोळा झाली आणि मग 2 दिवस आमचं वर्कशॉप घेतलं. आणि त्याला हरीश अय्यर वगैरे हे सगळे आले होते ग त्या दिवशी लॉन्चला. तर त्या सगळ्यांनी मिळून मग लाईक त्याच्यातनं आम्हाला सांगितलं की काय आवडेल. आणि आम्ही म्हटलं की आईबापांना पहिलं स्वतःला कळणं आवश्यक आहे. आणि कारण दे आर कंडिशन ना, त्यांना लहानपणापासून जसं वाढवलं. सो आईबापांचं प्रबोधन करणं
आणि त्यांची भीती घालवणं आणि त्यांना बोल्ड करणं. आणि त्यांना प्रेम असतं आपल्या मुलांबरोबर, पण भीतीमुळे ते दाबतात. शेजारी काय म्हणतील, आपले भटजी काय म्हणतील, मग देवळात काय म्हणतील, असलं सगळं. तर ते आधी घालवणं आणि त्यांना सांगणं की आपल्या मुलांना तुम्ही सांभाळा, हे महत्त्वाचं नाही. तुमच्याशिवाय तुमच्या मुलांना सपोर्ट नाही. तुम्ही सांभाळलं तर मग समाज सांभाळायला लागेल. तुम्ही घाबरू नका कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना. तुमची मुलं हे तुमची प्रायोरिटी ठेवा वगैरे वगैरे, तर हे आपण त्यांना पटवलं पाहिजे, असं आम्ही सगळ्यांनी अगदी एकमुखाने सांगितलं. कारण आम्ही ते सगळं करत होतो ना, म्हणून. आणि मग त्याच्यातून आम्ही हा ग्रुप तयार केला. फक्त मी तो फोटो दिलेला आहे आमच्या फाउंडर मेंबर्सचा. आणि किती बोल्ड, क्रिमिनल होते हे तेव्हा, आणि ओपनली आम्ही केलं हे. त्याच्याबद्दल प्रेस आले बोलायला, बोललो, नो प्रॉब्लेम. शाल्मिली पण कधी आली तर प्रेस आले तर आम्ही दोघी मिळून द्यायचो इंटरव्ह्यू. आणि मग हळूहळू मग आम्ही त्याचे व्हॉट्सअप ग्रुप्स केले. मग आम्ही त्याच्यासाठी वर्कशॉप्स घेतली पेरेंट्ससाठी. त्याच्यासाठी डॉक्टर्स आले, लॉयर्स आले. आम्ही समजावलं सगळं, हे नैसर्गिक का आहे हे समजावण्यासाठी शास्त्रज्ञ आले. इथून सुप्रीम कोर्टाचे वकील आले सांगायला. वी ऑल हॅव टू सपोर्ट इच अदर. आणि मग शेवटी 2018 ते क्रिमिनॅलिटी गेली. पण क्रिमिनॅलिटी गेली तरी, म्हणजे आता इंग्लिश पेपर्समध्ये ह्याच्यामध्ये येतं ग, पण ना अजूनही मला वाटतं की मराठी पेपर्समध्ये रिजनल ह्याच्यात येत नाही. आणि ऑर्थोडॉक्स फॅमिलीजमध्ये खूप वेळा, स्पेशली आया म्हणणार नाही मी, आया म्हटलं तर मदर्स न, आई ॲक्सेप्ट करते, खूप वेळेला वडील करत नाही. पण आता ही सुद्धा मिथ्य आहे असं लक्षात यायला लागलंय. कारण वडीलही ॲक्सेप्ट करतात, आई करत नाही, असेही केसेस आम्हाला मिळालेत. आणि आता मी सांगायला मला आनंद होतो की आता आम्ही ह्याची वेबसाईट केली आहे आता हे. आणि ह्याच्यात आता माझ्याहून खूप यंग हे जे पेरेंट्स आहेत ना, हे सगळे आता त्याच्यात खूपच हिरिरीने. त्यातली एक ठाण्याला आली, नीलाक्षी रॉय. या वेबसाईटचं नाव आहे स्वीकार द रेनबो पेरेंट्स, मला वाटतं. हो तेच आहे. हां, स्वीकार घातल्यानंतर येतं ते सगळं. एव्हरीथिंग इज ऑन हे. फक्त काय आहे की एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे, तो कॉन्फिडेन्शियल आहे. वेबसाईटवर व्हॉट विल यू गेट? यू विल गेट द ट्रस्टीज, देअर वर्क आणि अदर इन्फॉर्मेशन जी पब्लिक डोमेनमध्ये आहे. आम्ही पहिल्यापासून असं हे ठरवलं की आईबापांना जर आपल्याला कन्व्हिन्स करायचं आहे, पटवायचं असेल, त्यांना त्यांचं जे प्रेम आहे त्याच्याशी त्यांचा संपर्क तुटतोय, तर ते पुन्हा त्यांच्या मुलांबरोबर त्यांनी एक व्हावं, हे त्यांना आपल्याला पटवायचं आहे. त्यांना पटलं पाहिजे, अशा रीतीनेच ते केलं पाहिजे. उपदेश करून नाही चालणार. त्यांना माहिती द्या. त्यांच्यात भीती काय, कारण त्यांना माहिती नाही. तर त्यांना माहिती द्या. आणि असं म्हणून, पण त्याचबरोबर कॉन्फिडेन्शियलिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला कुणाला जे LGBTQI विश्व जाणत नाही त्यांना कदाचित हे माहीत नसेल की आम्ही कुणालाही आऊट करत नाही. मुलांना नाही की आईबापांना नाही, ते स्वतः आऊट व्हायचं असतं. इवन आईबापांनी. म्हणजे अगं मुग्धा, त्या आहेत ना श्रीमती सो अँड सो, त्यांचा मुलगा गे आहे बरं का. नाही, आम्ही जर आमच्या मित्रमंडळींशी बोललो तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आऊट करून माझ्याबद्दल बोला, कारण आय एम आऊट बाय माय सेल्फ. माझ्याबद्दल बोलायचं. पण जे आईबाप स्वतः बोलू शकत नाही आहेत त्यांना आऊट नाही करायचं. पण त्यांना त्यांना असं सामर्थ्य देत राहायचं, करेज देत राहायचं की एक दिवस त्यांनाच वाटेल, अरे असं का जगायचं 2-2 गोष्टी, आपण होऊया आऊट. काय फरक पडतो? आपली मित्रमंडळी, आपले कुटुंबीय आपल्याला कळेल तरी कोण आपल्या बाजूने आणि कोण आपल्या बाजूने नाही. ते आपल्या बाजूने म्हणजे आपल्या मुलांच्या बाजूने. हेच आपण करूया
असं वाटतं आणि ते आपल्या आप आउट होतात. आणि असे होत होत आता 400-500च्या जवळ पोचलेत. आणि काही काही जण तर न्यू जर्सी, ऑस्ट्रेलियात पर्थ किंवा सिडनी, मेलबर्न इथेही राहणार आहेत. बेसिकली इंडियन्स. आणि कारण त्या त्या देशात त्यांचे त्यांचे ग्रुप्स आहेतच. मग आमच्या अरुणा म्हण किंवा आणखी हे ते इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसनाही त्यांना बोलावलं जातं. मग तिथे जाऊन आणखी शिकून येतात. मग इथे आम्ही वर्कशॉप्स, मग मध्ये पॅन्डेमिक आलं, हे झालं, मग आम्ही ऑनलाईन घेतलं. आणि मग काय होतंय की आता आम्ही एक नवीन हे सुरू केलं आहे. नीलाक्षी आता रिटायर झाली आहे, ती शी वॉज अ प्रोफेसर. ती जेव्हा कलकत्त्याला जाते, कलकत्त्यातल्या पेरेंट्सनी तिथे त्यांचा सेपरेट ग्रुप तयार केला. मग लक्षात आलं ना. मग हैदराबादल्या, मग चेन्नईमधल्या, मग असं म्हणजे सगळे एक आहेत आणि तरीही वी फेल्ट द नीड नाव टू डू लोकलाइज. कारण मग ते एकत्र भेटू शकतात. दिल्लीत एक सेमिनार होतं, मी तिथे गेले. मग तिथे जे पेरेंट्स होते ते मला भेटले. किती गंमत आली. मग यु नो लाईक आता मी हे खूप कमी केलंय पब्लिक मीटिंग्स किंवा हे. अगं कारण का की हे जे आहे ना, म्हणजे ही सगळी नावं किंवा ह्या सगळ्या वैज्ञानिक या ज्या असोसिएशन्स आहेत मेडिकल, ह्यांची नावं बिवं हे सगळं मला पूर्वी असं ठाक ठाक पाठ होतं. पण आता येतं म्हणा सगळं इंटरनेटवर. आणि म्हणून मी ह्याच्यात सुद्धा अति काही नाही लिहिलेलं. ओके. कारण मला वाटतं की लोकांनी हे वाचावं आणि मग जर त्यांना इंटरेस्ट वाटला तर त्यांनी इंटरनेटवर जाऊन कारण मी किती लिहिणार, ते पूर्ण पुस्तक एवढं लांब झालं असतं. तसं कसं शक्य आहे. मी माझ्या सगळ्या कामाबद्दल, आणि हे काम मी त्यातलं एक मानते. आणि मी तुला आणखी एक गंमत सांगते. आमचं सगळ्यांचं स्वप्न काय आहे, सगळ्या पेरेंट्सचं, म्हणजे ॲक्सेप्टन्स हे झालंच की हे जे आहे ना विश्व, हे मेनस्ट्रीमच व्हावं. म्हणजे एक दिवस स्वीकारची गरजच उरू नये, हे आमचं स्वप्न आहे. स्वीकारची गरजच उरू नये. आणि म्हणून हे मेनस्ट्रीम व्हावं. आणि हे जर मेनस्ट्रीम व्हावं तर मला असं वाटलं की हे पुस्तक लॉन्च करताना मी ते थोड्याशा प्रमाणात ते झालं. कारण मी आता कशिशला जाते, तिकडे संबंध लिबर्टीत भरून हा समाज असतो. आणि थोडे पुढारलेले हे माणसं, फ्रेंड्स, आता कदाचित नेक्स्ट टाइम मी जर गेले तर मी तुला बोलवीन आणि तू येशील. ओके. किंवा मी जर नसले भारतात तर मी अरुणाला सांगीन, माझं नाव सांगून तुला सांग, किंवा श्रीधरला, आणि तू जा एखाद दिवशी थोडा वेळ थांब, बघ एखादी फिल्म किंवा इनॉग्रेशनला जा वगैरे. म्हणजे काय की द हेट्रोसेक्शुअल कम्युनिटी किंवा ह्या विश्वाच्या बाहेरचे लोक मायनॉरिटीत असतात. अशा अनेक फंक्शन्सना मी जाते. तिकडे ॲक्सेप्टन्स मीट्स होतात. मग तिथे आम्ही जे थोडे पेरेंट्स जे बोलायला ते बोलतात. मग इवन कशिशच्या मध्ये आम्ही क्वेश्चन अँड आन्सर्स ठेवतो की बाबा कारण आता आणखी लहान मुलं त्यांना कळायला लागलंय, ते आपल्या जेंडर ह्याच्याबद्दल त्यांना कळायला लागलंय. तेव्हा आईबापांनी सुद्धा सजग असणं, बरोबर, आणि प्रेज्युडिस नसणं हे अधिकाधिक महत्त्वाचं झालंय ग. तेवढंच नाही तर शाळेत काउन्सिलिंग असणं, विश्वविद्यालयात काउन्सिलिंग असणं, डॉक्टर्सनी, पोलिसांनी, सोशल ॲक्टिव्हिस्टनी सजग फक्त नाही संवेदनशील असणं हे फार महत्त्वाचं झालं आहे. ती एक केस तुला आठवत असेल, ते चेन्नईमध्ये जे एक मला त्यांचं आता नाव आठवत नाही, पण जेव्हा त्यांच्यासमोर ही केस आली तेव्हा त्यांनी वकिलांना सांगितलं की इंटरनेटवर कुणालाही मिळेल, आय एम सॉरी मला आता आठवत नाही आणि हे मला आत्ता सुचलं एकदम म्हणून सांगते. त्यांनी सांगितलं, त्या मुलींच्या, लेस्बियन मुली होत्या, त्यांच्या वकिलांना सांगितलं की मला जेव्हा वाढवण्यात आलं, मी मोठा झालो त्या शिकवणुकीमध्ये हे नव्हतं, त्यामुळे मला हे माहिती नाही. तेव्हा मी काहीही जजमेंट देण्याआधी मला हे शिकून घेतलं पाहिजे. आणि ते सगळं त्यांनी अभ्यास केला आणि मग जजमेंट दिलं. बापरे, आय वॉज सो टच्ड. आता हे नाव विसरता का, पण माझ्या डोक्यातून नावं जातात, सो इट्स ओके. पण मी काय म्हणते मुग्धा, की ह्याच्यावर लोकांनी आणखी वाचलं पाहिजे. कदाचित ना ह्याच्यावरच जर एखादा हे असेल, पण तू एकेकालाच करते म्हणून नाही, पण इनफॅक्ट तू ऍक्च्युली जर 3-4 लोकांना घेऊन येणार असशील ना
तर मी वेगवेगळ्या पिढीतली माणसं आणू शकते आणि प्रत्येकाला तू वेगळं आय मीन हे त्याचं फॉर्मॅट बघ बदलेल. तर ते तुमचं तुम्ही ठरवा, पण मला हे करायचं आहे. कारण प्रत्येक पिढीची, म्हणजे आता मी 80च्या जवळ जातीये, अनेक जण आता 60ीत गेलेत, अनेक जण 70ीत आहेत, ते आजी वगैरे झालेत आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलंय. खूप आजी आजोबा ॲक्सेप्ट करतात ग, कळलं. आणि खूप जण यंग आहेत ग, म्हणजे तुला खोटं नाही सांगत, 30शीतले यंग आईबाप आहेत. आणि मग म्हणतात की माझा मुलगा म्हणत होता मला नेल पॉलिश पाहिजे, तर तो ट्रान्स असू शकेल का, म्हणजे ट्रान्स वुमन. तेव्हा मग त्यांना सांगायला लागतं की असं त्या वयात कळत नाही. गंमत म्हणून कोणी मुलगा, मग त्याची जेंडर हे काही असेल, तो म्हणतो आई लावते मलाही पाहिजे असं. पण त्यामुळे तुम्ही आता काही ठरवू नका, पण सजग राहा, इन्फॉर्मेशन घेऊन ठेवा. म्हणजे जर उद्या काही तुम्हाला खुणा वाटल्या तर अगं बाई मग नका धाव, कशाला, हे सगळं नॅचरल आहे आणि मग सपोर्ट करा, असं पण आम्हाला सांगायला लागतं. आय एम टेलिंग यू, इट्स नॉट अ व्हेरी इझी थिंग. नाहीच आहे. आणि म्हणूनच मला फार बरं वाटतंय की या निमित्ताने तू हे सगळं बोललीस. कारण मी म्हटलं तसं की ह्याच्याविषयी ओपन फोरममध्ये बोलणं कमी होतं अजूनही. जेवढं व्हायला हवं तेवढं होत नाही. आणि त्याही पेक्षा काय होतं की तुझ्यासारखी माणसं जी अदरवाईज पब्लिक डोमेनमध्ये खूप काम केलेली माणसं असतात ती कमी बोलतात. त्यामुळे तू हे बोललीस याचा मला खूप आनंद होतो. ते एक मला फार वाईट वाटतं. चित्राताई, तू खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललीस, खूप महत्वाचं बोललीस आणि फार बरं झालं तू आलीस. तू मोकळेपणाने बोललीस. खरं सांगायचं तर मला नव्हतं वाटलं तू येशील, मला नव्हतं वाटलं तू बोलशील. हॅलो पण का? कारण काय होतं अगं, तुमच्या स्टेचरच्या लोकांना विचारायलाच तुमच्या स्टेचरच्या म्हणजे मोठ्या, म्हणजे एखाद्याचा नवरा जेव्हा मोठा स्टार होतो तेव्हा तिचं स्टेचरही ऑटोमॅटिकली वाढतं. म्हणजे ह्या सगळ्यानंतर मी खुचकटपणे बोलते, हे तुझ्या लक्षात आलं? थँक्यू व्हेरी मच. कारण या सगळ्यानंतर मी तुला त्या कारणासाठी बोलवलं असं तुला वाटत असेल? अजिबात नाही. पण मग स्टेचर काय? अगं तू पहिलं पुस्तक आहे ते माझं. पुस्तक ही वेगळी गोष्ट झाली ना. चित्रा पालेकरनी आजपर्यंत आयुष्यात केवढं काम केलं हे पुस्तक वाचल्यानंतर 1200 पुस्तक वाचल्यानंतर कळेल. पण आता तुझे सगळ्या लोकांनी पुस्तक वाचलंच असेल असं नाही, तर तू ते शब्द मागे घे. माझं चुकलं, तुमच्या लक्षात आलं की किती मला ओरडली तेवढ्यात. एनिवे, पण तू आलीस, मला खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मनपूर्वक. आणि मला बोलावलंस आणि ही सगळी बडबड म्हणणार नाही, हे माझं सगळं बोलणं तू नुसतं सहन नाही केलंस, एन्जॉय केलंस, याबद्दल थँक्यू. आणि तुझे जे हे दर्शक असतील तेही एन्जॉय करोत अशी मी आशा करते. थँक्यू.